विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दे वल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षं श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट बाबा चकवे आणि आपण सर्व प्रभुप्रिय संतजन आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे अमृत अनुभव श्री गुरु स्तवन प्रकरण 2 आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तचे परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे अडवे भुंजित जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जोके मोडो निमाया कुंजरू मुक्त मोतीचा उगरू जीवविता सद्गुरु निवृत्ती बंधू जयाचे निअपांग पाते बंध मोक्षपणे आते भेटे जाणतया जाणते जयापासी अमूर्तची परिमूर्तू असे असणारे सद्गुरुनाथ त्यांचं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एक आहे असं सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आपल्या सर्वांना निरोप दिलेला आहे, तसा अनुभव आणून दिलेला आहे आणि तसं चिंतन सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि अमूर्त असणारं जे स्वरूप आहे ते न दिसण्यातलं आहे आणि मूर्त असणारं जे रूप आहे ते दिसण्यातलं आहे। आणि ज्यावेळेस त्या अमूर्त स्वरूपाची आपल्याला ओढ लागते, अमूर्त स्वरूप कळावं अशी इच्छा निर्माण होते, अमूर्त स्वरूप माझ्या अनुभवाला यावं असं आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण होते। आणि ज्यावेळेस श्री गुरु भेटतात, पाठीमागची निष्काम कर्माची साधना करून, निष्काम उपासनेची साधना करून विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व जाग झाल्यानंतर श्री गुरूंची भेट होते। आणि श्री गुरु काय करतात? अनुग्रह देतात। आणि अनुग्रह देतात म्हणजे नेमकं काय करतात? त्या चिंतनापर्यंतच आलोय आपण। अनुग्रह देतात म्हणजे तरी नेमकं काय करतात? काय बदल होतो? काय काल आपण थोडंसं पाहिलं होतं की आता सुद्धा भगवंतानी अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की मला ते पाहायचं आहे, तुझं स्वरूप अमूर्त असणारं स्वरूप, सर्वांच्या मध्ये असणारा तू। आता फक्त 75 विभूती सांगितलं, ते सांगता सांगता त्यांनी सांगितलं भगवंतानी की मी सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे। मग सर्व ठिकाणी असलेला, सर्वत्र असलेला अनादी असा तू कसा आहे ते मला पाहायचं आहे प्रत्यक्षपणे, ते मला दाखव। मग त्याने सांगितलं एक का दाखवायस? तू एक मागितलं, मी तुला आता अनेकात मी एक कसा आहे हे मी दाखवतो। आणि अनेकातला एक दाखवण्याची सुरुवात केली भगवंताने। बघ ना म्हणे, एक बघ, सगळं बघ, तू पहा आता हे सगळं
आता पहा म्हटल्यानंतर आता आपल्यासारख्याला सांगितलं, पहा आता सगळा मीच आहे, पहा जगात भरलेला परमात्माच आहे, पहा बघू. आता पाहावं कसं? आम्हाला तर हे पांढरे कपडे, हे धोतर, हे वरच दिसतंय, आता कसं आतलं कसं पाहावं? ती दृष्टी नाही ना आमच्याकडे. आणि भगवंताच्या हे लक्षात आलं, श्री गुरुहरींच्या हे लक्षात आलं, आहे सगळं जिथल्या तिथंच, फक्त पाहण्याची दृष्टी नाही. हो, मनोनी देवांचा तो राहू, मने पार्था तुझ दिव्य दृष्टी देऊ. विश्वरूपाचा ठावो दे कशी तू, जया विश्वरूपाचा ठावो दे कशी तू. मी तुला आता अशी दृष्टी देतो, मी तुला आता असं चिंतन देतो, असं योग देतो, अशी युक्ती देतो की तू दिसलेली वस्तू आणि दिसलेल्या वस्तूला अधिष्ठान असलेला मी परमात्मा किंवा अधिष्ठान असलेली वस्तू ही पाहण्याची युक्ती मी तुला देतो. दिव्य दृष्टी म्हणजे असं काही प्रकाश टाकणं नाही, बुद्धीचा जो बुद्धीमध्ये जो पाहण्याची जी भूमिका आहे तिच्यामध्ये बदल करणं, म्हणजे एक प्रकारे वृत्तीला उलट फिरवणं. जो आधी पाहत होता, डोळे तेच आहेत, बुद्धी तेच आहे, हो, डोळ्याने न दिसणारी आणि बुद्धीने जाणण्यात येणारी वस्तू ती दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी काय दिलं काय असं? ऐसे श्रीमुखोनी अक्षरे निगतीना जव एक सरे. हा जी आपल्यापर्यंत पोहोचली बरं का, जी अर्जुनाला दिलेली आहेत भगवंतानी, ऐसे श्रीमुखोनी अक्षरे. आता आले पुढच्या श्लोकाजवळ आलंय त्याला. ऐसे श्रीमुखोनी अक्षरे निगतीना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जाऊची लागे. हा अविद्येचा अंधार आहे. आता सध्या आपण अंधारामध्ये आहोत. सध्या आता सरसकट आपल्याला नाही म्हणता येणार, कारण काही अनुग्रहित प्रबोधित होऊन त्या दृष्टीवर त्या बोधावर आलेले सर्वांच्यावर हा आरोप होईल. पण सामान्यतः बोलायचं झालं तर आपण अंधारातले आहोत. जरी आता जागृतीमध्ये असलो तर जागृती ही सुद्धा अंधाराची झोपेची अवस्था आहे. झोपेचं कार्य आहे. झोपेच्याच दोन अवस्था आहेत, एक जागृती आणि एक स्वप्न. जरी आपण जागेपणी असलो, सगळा व्यवहार जागृतीत आहे असं वाटत असलं आपल्याला, तर आपलं जागेपण, आपली जागृती ही झोपेच्या पोटात जन्म घेतलेला आहे. झोपेमध्ये जन्मलेली जागृती आहे आणि तिचं मूळ काय? झोपच आहे. म्हणजे झोपेतच आहोत आपण. झोप एक आणि झोपेच्या दोन अवस्था आहेत. झोपेतच आहोत आणि जोपर्यंत झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत झोपेच्या पोटात उद्भवलेलं मिथ्यत्वाचा निश्चय कसा होईल? स्वप्नात खरंच वाटतं, हा आपला अनुभव आहे. स्वप्न कधी खोटं वाटतं? जागा झाल्यानंतर स्वप्नातलं खोटं वाटतं. आणि जागृतीतलं खोटं वाटण्यासाठी जागृतीतल्या स्वप्नातून जागा व्हायला पाहिजे. आणि जागृतीतल्या स्वप्नातून जागा करण्यासाठी ऐसे नि श्रीमुखोनी अक्षरे निगतीना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोचिला. हा अविद्येचा अंधार आहे. मोबाईल म्हणून दिसणं आणि त्यालाच खरं मानणं ही अंधारात दिसलेली वस्तू आहे. अंधारात आपली जागृती, अंधारातली जागृती आहे. हे जगत दिसतंय आणि त्या जगताला खरं मानणं, माझ्या देहाला मी खरं मानणं, इतरांच्या देहाला मी खरं मानणं, किंवा माझे जे आहेत माझ्या जवळचे त्यांना माझं म्हणणं, हे अविद्येच्या अंधारातलं आपलं जागणं आहे. अविद्येचे अंधारे जावोचे लागे. हो, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका उजळली या चितकळिका. अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. हा बस. काय कशाचं उजळलंय? काय उजळलं म्हणजे ना, उजळली या चितकळिका. ब्रह्म साम्राज्य ती अगोदरचीच आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका बाहेर नाही आणली, ती अगोदरचीच आहे. उजळली म्हणजे काय केलं तर विनमुख होतं, तिच्याकडे पाहणं नव्हतं. हे बघ इथेच आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका. नजर उघडायच्या, दृष्टीत बदल करायचे. ब्रह्म साम्राज्य दीपिका सर्व वस्तूच्या खाली जे आहे, आपल्या आतमध्ये तर आहेच आहे, पण बाहेर सुद्धा प्रत्येक वस्तूला अधिष्ठान जे आहे, प्रत्येक वस्तूतलं जे आहे पण आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका. फक्त उजळायची बाकी राहील. का? त्याच्यावर ही काजळी आली, हे नामरूपाची काजळी आली त्याच्यावर. हे बघा, हे अंधार, ही सावली पडली याच्यावर, हे दिसायला लागलं, हे सगळं दिसायला लागलं आम्हाला. त्याच्यावर अंधार आलेला, अविद्येचा अंधार आलेला आहे. आणि अनुग्रह दिल्यानंतर हो, अर्जुना लागे चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. श्रीकृष्ण आता तिथं श्रीकृष्णाच्या जागी उजळली या श्रीपादे
उजळली सगळे बाबा काय जे आपले जो उजळणार असेल तो उपाधी बदलेल, पण उजळण्याचं काम तेच आहे ना. ती नावं उपाध्या बदलले श्री गुरूंच्या, पण कार्य मात्र तेच आहे. आणि श्री गुरु उपाधी नाही, उपाधीच्या पलीकडचं तत्व आहे. तेच अमूर्तची परी मूर्त. हा अमूर्त असणारा आहे, पण मूर्तामध्ये आलेला आहे आपल्याशी व्यवहार करण्यासाठी, ज्ञानदानासाठी. हे हृदयीचे ते हृदयी घातले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ज्याला आपण संप्रदाय म्हणतो, संप्रदाय पुढे चालण्यासाठी उपाधी सतत बदलत असे, उपाधीमध्ये सतत बदल होत असतो. उपाधी उपसते आणि उपाधी नाश पावत असते. आणि संप्रदाय म्हणजे काय तर या हृदयातलं त्या हृदयात घालण्याची जी रीत आहे त्याला संप्रदाय असं म्हटलेलं आहे. संप्रदायाची मुख्य भूमिका म्हणजे माणसं नव्हे, तर जी रीत अनादिकालापासून जे तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञानाची जी प्रक्षेपित करण्याची, परावर्तित करण्याची, या अंतःकरणातून त्या अंतःकरणामध्ये लाईट जोडण्याची जी भूमिका आहे तिचं नाव आहे संप्रदाय. आणि ते करण्यासाठी उपाधी लागते. एका ठिकाणी अंधार आहे आणि एका ठिकाणी उजेड आहे. एक पेटलेलं आहे, दुसरं पेटलेलं आहे, पण त्याच्यावर सावली आलेली आहे. आणि ती सावली दूर करण्यासाठी इकडचा उजेड तिकडे नेऊन पोहोचवायचा. ही तिकडची गेली आणि इकडची केली, दोन्हीकडे स्वच्छ प्रकाश झाला. आणि मग ब्रह्मसाम्राज्य दीपिका, सगळीकडे ब्रह्मसाम्राज्य दीपिका. ह्या ब्रह्मसाम्राज्य दीपिकेचाच प्रकाश आहे. हा सगळा प्रकाश जो आहे तो तिचा त्या दीपिकेचाच प्रकाश आहे, दुसरा प्रकाशच नाही. पण डायरेक्ट प्रकाश जो आहे त्या प्रकाश कसा गाळून आणला. सकाळी उठताच किती चिंतन सुरू झालं, सुरुवातच तिथून झालेली. आमचा जो स्वयंप्रकाश आहे तो डायरेक्ट आम्ही पाहू शकत नाही. हजारो सूर्याचा जो प्रकाश आहे. युक्ती काय केली, पहिला सूर्यामध्ये दिला गेला, सूर्यात दिला गेला, त्याचं तेज, मुख्य तेज कमी झालं. एका सूर्यात आलं, एका सूर्याचं तेज ते सुद्धा आम्हाला झेपणार नाही डायरेक्ट दिलं तर. मग ते चंद्रामध्ये आणलं, चंद्रात पुन्हा गाळलं गेलं, पुन्हा ते थंड केलं गेलं. पण डायरेक्ट तर भाजून निघून आपण डायरेक्ट सूर्याच्या प्रकाशात टिकू शकत नाही. आपण डायरेक्ट सूर्याचा प्रकाश चंद्रामध्ये आणलं, चंद्रातला सुद्धा डायरेक्ट प्रकाश आपल्याला सहन होणार नाही, म्हणून ओझोन मध्ये आणलं. इथून आपल्या 23 किलोमीटर अंतरावर एक मोठा असा थर आहे, त्यातून प्रकाश गाळला जातो. आणि जसा झेपेल एवढाच आपल्याला प्रकाश पुरवलेला आहे. आणि त्या प्रकाशामध्ये या वस्तू दिसतात. आता ह्या वस्तूनी तो प्रकाश, तो प्रकाशच वस्तू आहे. तो जो प्रकाश आला त्या प्रकाशच वस्तू आहे, म्हणजे प्रकाशच आहे, वस्तू नाहीच. चांगलं जर चिंतन केलं आपण तर प्रकाशाशिवाय दुसरं काहीच नाही, ज्ञानच आहे. पण काय करावं, काय की जे परिबुद्धी तशी नव्हे, सतत ते तुकडा समोर येतो तशी बुद्धी नाही. प्रकाशाशिवाय दुसरं काही नाही. आपण सिनेमाच्या थिएटरमध्ये जातो किंवा टीव्ही बघतो. आता सिनेमा थिएटर थोडं कमी झालं, टीव्ही तर पाहतो आपण. आता टीव्ही काय सगळं मारामारी, रक्त, अमुक तमुक सगळं चाललेलं आहे. आणि तेवढ्यात इकडून रिमोटचं बटन दाबलं, आता काय झालं, कुठे गेलं, किंवा तेवढ्यात लाईट गेली पटकन, आता काय झालं. मग लाईट होती का चित्र होती तिथं टीव्ही मध्ये? होती लाईट, पण आम्ही पाहत होतो चित्र. लाईट गेली की चित्रच थांबली, सगळं ठप्प झालं. तसा हा प्रकाशच आहे, तो गाळून आलेला प्रकाश आहे. आणि तो प्रकाश आमच्या हृदयामध्ये स्वयंतः अगोदरच आहे. इथे जो आहे तोच बाहेर सुद्धा आहे. मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रगटला, दया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. आणि मग याही वरी दाविता झाला विश्वरूप किंवा आपुले ऐश्वर्य. आपलं ऐश्वर्य आपल्याला पाहण्यासाठी काय काय भूमिका काय तयार झालं, पुढे काय अनुग्रहाची भूमिका तयार झाली, काय प्रबोधाची भूमिका. मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रगटला. दिव्य चक्षु मधून, दिव्यतेमधून, दिव्यतेने काय केलं, दिव्यता म्हणजे काय, दिव्यतेने केलं काय तर वरचं आवरण दूर केलं. दिव्यतेचा अर्थ आहे वरचं हे जे दिसलेली वस्तू आहे याचं निरसन करणं, ही दिव्यता आहे. संपलं, आहे ते तिथंच आहे, ते कुठे गेलेलं नाही. आणि दिव्यतेने ही आहे ती सावली बाजूला केली, आहे ते वस्तूचं नामरूपाचं निरसन केलं. आता हे काय याचा नाश करता येईल का? नाश करून काय होणार आहे? पुन्हा तुकडे पडलेले आहेत ना, पुन्हा त्याचं नामरूपच आहे. फार राग आला आणि काहीतरी फोडलं तर त्याचे तुकडे पडलेच ना पुन्हा. म्हणजे वस्तू दिसण्याचा विषय अडचणीचा नाही, वस्तू दिसण्याची अडचण नाही, वस्तू सत्य मानण्याची अडचण आहे. आणि मग त्या दिव्यतेने काय केलं, त्या दृष्टीने काय केलं, वस्तू तशाच ठेवल्या, वस्तूचा व्यवहार तसाच ठेवला. आणि वस्तूच्या व्यवहाराला
अधिष्ठान असलेलं जे प्रकाश आहे, अधिष्ठान असलेलं जे चैतन्य आहे, तिथपर्यंत आमची दृष्टी केली. आता वस्तू दिसेना आम्हाला, आता प्रकाश दिसायला लागला, व्यवहार वस्तूचा व्हायला लागला आणि समजूत झाली प्रकाशाची. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, जनलो हे अवघा जनार्दन. आता वेगळं असं काही चित्र पहिलंच होतं, पहिलं तसंच होतं, सुरुवातीपासून तसंच आहे. पण आम्हाला तशी दृष्टी नव्हती, आम्हाला तशी पाहण्याची दिव्यता नव्हती. आणि ती दिव्यता श्री गुरुने आम्हाला आमच्या हृदयामध्ये जिज्ञासू मुमुक्षुत्व तयार झाल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचवली, अधिकार पाहून किंवा महात्म्यांच्या अधिकारात दिली. आमचा अधिकार नाही, पण महात्म्यांच्या अधिकारात दिली. पहा, एखाद्याची डिग्री नाही, आता ती 10वी पास आहे आणि पोस्ट आहे क्लर्कची. आता ही भरती होत नाही, मग त्याला काय करायचं? तर मंत्री असेल, अधिकार काय काळजी करून आण इकडे, मी बघतो काय त्याचं, मी सही करतो, ते खालचे कोण विचारणार, लावून देतील त्याला. त्या हाय शिपायाच्या लायकीचं पण त्याला लावून देतील क्लर्कमध्ये. त्यांच्या अधिकारात दिलेला अनुग्रह आहे आपल्याला. आपला अधिकार पाहिला नाही, पण त्यांचा अधिकार होता, त्या अधिकारात आपल्याला त्या पोस्टवर नेलं. बऱ्याच वेळा म्हणतो की नाही बाबा आपण कसं काय दिलं, त्यांचा अधिकारच तेवढा होता. त्या अधिकारामध्ये एक प्रकारे समजा ना वशिला होता आमचा. तुम्ही जवळचे होते, काहीतरी संयोग होता, काहीतरी होतं, अगोदरचं देणं घेणं होतं, म्हणून घरपोच केलं त्यांनी. चला 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 चला, हे तुमच्यासाठीच आहे, मी तुमच्यासाठीच आलोय. हो पहा, लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. असं तसं कोणाला मिळत नाही. होतो आम्ही तिथे, काहीतरी आमचं होतं म्हणून आमच्यापर्यंत ते पोहोचतं झालं. हो, आणि मग ती दिव्यता प्राप्त झाल्यानंतर हे सगळं जे ऐश्वर आहे, हे सगळं ऐश्वर माझंच आहे, मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि ती दिव्यता प्राप्त झाल्याबरोबर पहा, दिव्यता प्राप्त झाली आणि एक प्रकारची भीती तयार झाली ते पाहताना. कारण सगळीकडे ते सगळंच अंगावर आलं ना, सगळं एकदम अंगावर. त्यानं मागितलं होतं काय, मला तू जसा आहे तसा दाखव, मला तू दाखव. आता भगवंत आहे तसा पाहता येईल का आपल्याला? नाही पाहता येईल. मग त्याने काय केलं, नामरूप तशीच ठेवली. मोठा साप आणि ते बी मीच आहे, मोठा समुद्र आणि तो बी मीच आहे, मोठा डोंगर मीच आहे, मोठा राक्षस तो बी मीच आहे, आणि सर्वात मोठा देव बी मीच आहे, आणि तू अर्जुन म्हणून बी मीच आहे, आणि मी कृष्ण म्हणून बी मीच आहे, आणि तू बी तूच आहे, हो तू बी मीच आहे, आणि मी बी मीच आहे, आणि मी सुद्धा मी उरला नाही, मी सुद्धा पुन्हा सामान्य स्वरूपामध्ये सगळं मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि असं अगोदर जो पाहत होता अर्जुन, आज गेला तो विषय. हो, त्याच्यातून त्यांनी जागा केला, आणि जागा झाल्याबरोबर अर्जुनाचं मत बदललं. हो, म्हणे चैला अर्जुना स्वप्नीची ती विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशी. आता सेना ते सेना नव्हे, आता सेना राहिली नाही. का? कारण आता सेनाच मी आहे ना. आता भीष्म बी मीच, आता द्रोण बी मीच, आता कर्ण बी मीच, आणि आता दुर्योधन बी मीच, अर्जुन बी मीच, आणि कृष्ण बी मीच, आणि ज्याला मारायचं ते आधीच मेलेलं आहे. ते दाखवलं त्याने, अगोदरच मेलेलं आहे. ते चिंतन असं उपस्थित होतं, मेलेलं मरत असतं का जिवंत मरत असतं? मेलेलंच मरत असतं ना. जिवंत चैतन्य ते कसं मरेल? हे चैतन्यामुळे, चैतन्याशी संबंध आला ह्याचा, म्हणून हे जिवंत वाटते. वास्तवात हे कुठे जिवंत आहे? हे मेलेलंच आहे, ह्याच्याशी संबंध आला म्हणून ते जिवंत आहे असं वाटायला लागलं. ह्याच्यावरच ते बसलेलं आहे, ह्याच्यामुळे ते जिवंत वाटते. वास्तवात मेलेलं आहे, मेल, आणि ह्याचा संबंध, ह्याच्यापासून ते वियोग झाला दोन देहाचा, याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता संपली की मेलं म्हणतात, संपलं. आता प्राणाचं हलणं बंद झालं की आता गेला म्हणतात, संपलं, त्याचा विषय संपला. आणि मग त्या मेलेल्याचं क्रियाकर्म, हो मेलेल्याचे सोहळे, हो जिवंताची चैतन्याचा एकही सोहळा नाही, चैतन्याला सोहळा लागत नाही, चैतन्याला विधी नाही, चैतन्याला कुठली पूजा अर्चा नाही, चैतन्याला काही लागत नाही. स्वस्वरूप सांगताना अवजानांती मामुडा मानुषी तनुमाश्रितम. भगवंत सांगतात की मी माणसाचा देह धारण केला आणि म्हणून मला माणूसच समजतात. केवढा मोठा माझ्यावर आरोप केलाय तुम्ही. अरे मला काय म्हणतात, आकार नसलेला आकारवान समजता, मी कायमचा असणारा मला प्रतिष्ठापन करतात, मी निरंतर असणारा माझं आव्हान करतात. आता आम्ही देवाला बोलवतो, अरे मी गेलोच कुठे नाही तर मला कुठे बोलवताय तेव्हा? मी नेहमीच आहे तर माझी प्रतिष्ठापना काय करताय? म्हणजे प्राण प्रतिष्ठापना केली, चैतन्याची प्रतिष्ठापना करता येत नाही. जडाची
प्रतिष्ठापना करता येते. प्राण बी जड आहे आणि हे जड बी जडच आहे, पण जडामध्ये सूक्ष्म आणून त्याची चेतना तिथे प्रतिबिंबाची भूमिका तयार केली आणि मग ते चलित केलं. मग किंवा तिथं जीवाची भूमिका तयार झाली. दोन, एक प्राण सूक्ष्मचा आणि एक जडाचं स्थूल. स्थूल सूक्ष्म एकत्र आलं की सूक्ष्म मध्ये ते चैतन्याचं ग्रहण प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता येते. म्हणून तिथे आपण देवत्व समजतो त्या ठिकाणी. असो, तोही भासच आहे एक प्रकारचा. प्रतिबिंब सुद्धा एक भासच आहे. म्हणजे मरकच मरत असतं, ही भूमिका मला लक्षात आणून द्यायची होती. मग आता अनुग्रह झाला, अनुग्रह परिपूर्णतेने झाला आणि अर्जुनाची दृष्टी बदलली. अर्जुन जागा झाला, परिपूर्णतेने जागा झाला. आणि मग त्यांनी मात्र सांगितलं की आता सांग, आता कोणाला मारायचंय ते तू मला सांग. तू जर सांगितलं आत्ता जगाला सगळे आग लाव, तर आत्ता मी लावतो. कारण जग कसं आहे, मेलेलं आहे. आता मुर्द्याला मारायला मला काय जाते तेव्हा? माझा देह बी मुर्दाच आहे आणि ते त्यांचा बी मुर्दाच आहे. मुर्देच आहेत. आणि वस्तुतः चैतन्याचा विचार करता ते मी आहे, मी ते आहे, मीच आहे सर्वत्र. मी आणि माझ्याशिवाय दुसरं काही नाही. या भूमिकेवर आणणं ही दिव्य दृष्टी देणं आहे आणि हा दिव्य दृष्टीचा परिणाम आहे. आपल्याला सुद्धा ती भूमिका दिली, आपल्याला सुद्धा ते दाखवलं. पहा, हे दिसणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत त्याचं जाणणं सुरू होत नाही. आपली अवस्था झाली त्यावेळी हे काय समजलं का? हे आपलं जे होतं रोजचं भांडी कुंडी, घर दार, खिडक्या दार, खिडकं घर, जमीन जुमला, मुलं बाळ, काय आठवलं का त्या अवस्थेमध्ये? नाही आठवलं. हे बंद झालं ते कळालं. हा, ते कळालं ते सांगता येणार. ते सांगण्याचं थोडे, ते वाणीत कसं येईल तेव्हा? ते वाणीत येणार नाही. वाणीच्या पुढचं आहे ते. वाणी फार अलीकडची, वाणी खूप अलीकडची, शब्द खूप अलीकडचे, पंचमहाभूत अलीकडची, गुण अलीकडची, माया अलीकडची. हे काय कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, पंचमहाभूत, गुण, पंचतन मात्रा, माया, हे अलीकडचं सगळं ते अध्यासामध्ये येणार आहे. हे त्याला नाही जाणू शकत, हे तिथं टिकू शकत नाही. आणि मग ही भूमिका तिथे अर्जुनाला दिल्यानंतर जो आपला मुद्दा चालला होता की अनुग्रह दिल्यानंतर काय भूमिका तयार होते. आपल्यालाही त्याचा अनुभव आणून दिला, आपल्यालाही त्याचा अनुभव आणून दिला. आपण त्या अनुभवाचे साक्षी आहोत, पण तो अनुभव शब्दात आणता येत नाही. माऊलीने कसा बसा शब्दात आणलेला आहे. चांगदेव पासून ती गोवा आली. अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळेची. कशी तरी अप्रमेय प्रमेय, मौनाची अक्षरे भली, मौनाची अक्षरे आधी कशी तरी मी रचून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नाहीतर का ती वस्तू सांगण्यात येणारी आहे का? ती वस्तू कळण्यात येणारी आहे का? कसं बसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही आम्ही व्यवस्था केली शब्दांची. आणि ती व्यवस्था जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा शब्द राहणार नाही. पहा, वस्तू जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा शब्द राहत नाही. व्यवहारात सुद्धा कोणतीही वस्तू कोणाकडूनही मागा, वस्तू तुमच्या हातात आली की शब्द राहत नाही. अर्थ तुमच्या हातात आला की शब्द राहत नाही. ज्ञान तुमच्या हातात आलं की अर्थ राहत नाही. आणि स्वरूप तुमच्या हातात आलं की ज्ञान राहत नाही. ज्या अर्थी ज्ञानाची भूमिका आहे त्या अर्थी अजून स्वरूपापर्यंत जाणं नाही. मी ज्ञानी आहे हे तरी कुठे टिकतंय तेव्हा? हे सुद्धा, याचं सुद्धा टिकणं फार मर्यादित आहे. आणि मग तो जो अनुभव आणून दिला त्याच्या ठिकाणी संशय तयार झाला. संशय कुठे तयार झाला? बाबांनी जो अनुभव आणून दिला, श्रीगुरूने जो अनुभव आणून दिला, तू देव आहेस, तू आणि देव वेगळा नाही. तुझं स्वरूप देवाचं स्वरूप आणि सर्व प्राणी मात्राचं स्वरूप हे एक आहे. असा जो आम्हाला अनुभव आणून दिला, जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, हो, आणि जीव ब्रह्माचं ऐक्य, ह्या तीन भूमिका ज्या दिल्या त्याच्या ठिकाणी संशय निर्माण झाला. आणि खरंच ज्याला पहिली संभावना म्हणतात, पहिला जो संशय म्हणतात, तो संशय येतो. वेदांनी शास्त्रांनी बाबा कर्म उपासना सांगितल्या का जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान सांगितलं? वेदांनी नेमकं काय सांगितलं? शास्त्रांनी नेमकं काय सांगितलं? ज्ञानेश्वरीने नेमकं काय सांगितलं? नेमकं काय सांगितलं? पण कर्म उपासना मी सांगितले ना. अडचण कुठे झाली? वेदांनी 3 कांडामध्ये तत्वज्ञान सांगितलं, कर्म बी सांगितलं, उपासना बी सांगितली आणि ज्ञान बी सांगितलं. आणि ज्ञानाचा फार कमी भाग आहे, 4000च फक्त श्रुती आहेत ज्ञानाच्या. उपासनेच्या 16,000 आहेत आणि कर्माच्या 80,000 आहेत. मग कर्माचं प्रतिपादन केलंय, कर्म सांगितलं आम्हाला का उपासना सांगितली का ज्ञान सांगितलं आम्हाला?
जीवब्रह्मैक्याचं ज्ञानाचं प्रतिपादन आहे वेदामध्ये, का उपासनेचं प्रतिपादन आहे, का कर्माचं प्रतिपादन, असा संशय निर्माण झाला. पहिली प्रमाणावरच संशय आला. पहिला प्रमाण असंभवना. खरंच हे असंच सांगितलंय का? आणि हे तर सगळं कर्म कसं करावं, उपासना कशी करावी, उपासना केल्यानंतर देव कसा भेटतो, देवाचं स्वरूप कसं आहे, चतुर्भुज वगैरे वर्णन, हे सगळ्या भूमिका आहेत. सगुणाचं प्रकटीकरण, सगुण दिसला आम्हाला, ह्या सगळ्या भूमिका ज्ञानामध्ये त्या सगळ्या उडवल्या उपनिषदामध्ये. शेवटची वेदांताचा जो शेवटचा भाग आहे उपनिषदाचा, तो ज्ञानकांड आहे आणि त्याच्यात हे सगळं उडवून लावलंय. पण तिथपर्यंत जात नाही, आपण अलीकडचे चिंतन करतो आणि तिथं संशय निर्माण झाला. संभवना, प्रमाणावरती संशय तयार झाला आणि त्या संशय आपल्या अनुभवात आलाय. मग खरंच मी कसं काय, मी देह किंवा हे सांगितलेलं खरं कसं काय असू शकेल. काल आपला श्रद्धेचा विषय झाला होता आणि ती श्रद्धा तिथे कमी पडली. मग तो जो आलेला संशय आहे, आता आपण संशयामध्ये आहोत बरं का, इकडेही नाही आणि तिकडेही नाही. मी देह म्हणणारा तिथं मी संशय आहे, मी देह कसा हा मी संशय आहे. कारण अनुग्रह दिलाय, तू देह नाहीस, आणि पुढे मी आत्मा आहे म्हणताना नाही, देहाचे संस्कार तसेच आहेत. म्हणजे अशा मध्य भूमिकेमध्ये आलाय. मग हे आता हा संशय घालवायचा कसा, काय साधन आहे त्याला? त्याला श्रवण हे साधन दिलेलं आहे. मग काय श्रवण करावं? श्रवण कोणतं करावं? तर उपक्रम उपसंहार आदी वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असं म्हणतात. उपक्रम उपसंहार आदी म्हणजे 6 आहे तिथे. एक उपक्रम उपसंहार. उपक्रम उपसंहार म्हणजे काय? उपक्रमात जो विषय घेतलाय तोच उपसंहारामध्ये असलाय. समजा उपक्रमात तुम्ही जीव ब्रह्मैक्य ज्ञान घेतलं आणि उपसंहार जर कर्म आणि उपासनेने केला तर ऐकणारा म्हणाला काय सांगितलं? आधी तर विष्णूचं सांगत होता ना, आता तर शेवटी शिवाचं सांगायला सुरुवात केली. म्हणजे उपक्रमात एक वेगळा विषय आणि उपसंहारात म्हणजे ऐकणाराचा अजिबात मेळ लागत नाही. वाक्याला हे फार 6 म्हणजे ऐकणाऱ्यांनीही 6 षडलिंग ऐकायचे आहेत. षडलिंग पूर्वक श्रवण करायचं आहे आणि सांगणाऱ्यांनी सुद्धा षडलिंग पूर्वकच श्रवण केलं पाहिजे. एक जे आहे उपक्रम उपसंहार, दुसरं जे आहे अभ्यास असल्याशिवाय, अभ्यास पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. हो, गावडे बाबा सांगायचे, ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय, हो अमृतानुभवाचं चिंतन केल्याशिवाय, जे काही संत संपदा आहे त्यांचं चिंतन केल्याशिवाय, काही अभ्यास झाल्याशिवाय, काही साधना झाल्याशिवाय व्यासपीठावर येऊ नये. हे बाबांच्या मुखातून मी ऐकलं. आणि जाता जाता बाबांना जो सल्ला दिलाय गावडे बाबांनी की माऊलींच्या साहित्याला विसरू नका. काय बरं सल्ला दिला असेल असं? कारण अभ्यास केला नसेल तर तो काय बोलेल, कसं त्याला सांगता येत नाही, सांगता येणार. म्हणून अभ्यास हे दुसरं षडलिंग आहे. षडलिंगापैकी दुसरं लिंग आहे. ते दुसरं अभ्यास. उपक्रम उपसंहार 1, अभ्यास 2 आणि तिसरं फल आहे. फल म्हणजे कुठलीही गोष्ट आपण काही ऐकण्याचं त्याच्या पाठीमागे काही फल असल्याशिवाय, इथं आपण श्रवणाला येतो, काहीतरी आपले उद्दिष्ट आहे, काहीतरी टार्गेट आहे, कुणी काही फलाशिवाय करत नाही, तर फल असलं पाहिजे. षडलिंगामध्ये नाही ना फल? आहे ना, षडलिंगामध्ये आहे ना, षडलिंग पूर्वक आहे, फल आहे ना त्याच्यामध्ये. सांगतो ना मी, 6 सांगतो तुम्हाला. फल आहे. आणि ते मग फल काय आहे? तर फल आहे जीव ब्रह्माचं ऐक्य. तो जो संशय आलेला आहे तो संशय दूर करण्यासाठी ते फल आहे. संशय जावा त्याच्यावरती, फल आहे. त्याच्यानंतर अर्थवाद आहे. बोलणाऱ्याने बरोबर त्याचा अर्थवाद केला पाहिजे आणि ऐकणाऱ्याने सुद्धा अर्थपूर्वक ऐकलं पाहिजे. 5वं जे आहे ते 3 झाली ना, फल, अभ्यास, अर्थवाद, उपक्रम उपसंहार 4 झाली ना. दुसरं उपपत्ती म्हणजे दृष्टांतपूर्वक ते सांगितलं. उपपत्ती आल्या पाहिजे. कारण स्वतः हा कसा असतो की त्याशिवाय त्याला कळत नाही, कनिष्ठ अधिकार असतो. उपपत्ती. आणि 6वं जे आहे उपपत्ती, अपूर्वता. ऐकणाऱ्याकडे पण ती अपूर्वता असली पाहिजे आणि सांगणाऱ्यामध्ये सुद्धा अपूर्वता असली पाहिजे. अपूर्वता याचा अर्थ असा आहे जे सांगतोय ते समोरच्याला स्पर्श झालं पाहिजे. हा अपूर्वतेचा मेन गाभा आहे. सांगण्यामध्ये, शब्दामध्ये, तुमच्या दृष्टांतामध्ये अपूर्वता असलीच पाहिजे. तोच पणा नकोच आहे. पण सांगताना त्या वाणीची जी भूमिका आहे किंवा त्या ऐकणाऱ्या श्रोत्याचा जो कान आहे, या दोघांचं एकजीवता येऊन त्याच्या हृदयामध्ये त्याचं अवतरण झालं पाहिजे. ही आहे अपूर्वता. असं षडलिंग पूर्वक उपक्रम उपसंहार आदी श्रवण झालं पाहिजे. उपक्रम उपसंहार, फल, अभ्यास, अपूर्वता,
हो, अर्थवाद आणि उपपत्ती असे षडलिंगपूर्वक श्रवण झालं पाहिजे वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाचं. हो, यांनी प्रमाणावरचा म्हणजे वेदाने काय सांगितलं, नेमकं काय सांगितलं हा संशय दूर होतो. तर वेदाने हेच सांगितलं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हेच सांगितले. सर्व ग्रंथांचा प्रतिपाद्य विषय तोच आहे, दुसरं काही सांगितलं नाही. दुसरा जो संशय येतो प्रमेय संभावना. असंभावना म्हणजे संशय, प्रमेय संभावना म्हणजे सिद्धांतावरच संशय घेतलं की वेदाने आभेदाचं कथन केलंय का भेदाचं कथन केलंय. कशाचा? जीव ब्रह्म ऐक्याच्या जीव ब्रह्माच्या भेदाचं कथन केलं का अभेदाचं कथन केले. नेमकं काय सांगितलं वेदाने? कारण अभेदाचं कथन केलं असाही संशय आहे आणि भेदाचं कथन केलं असाही संशय. नेमकं काय, अभेदात सांगितलं का भेद सांगितला? मग हा संशय जाण्यासाठी, कारण जीवाचा आणि शिवाचा कर्म उपासना सांगताना जीवाचं वेगळेपण सांगितलं, जीवाची कर्म सांगितली, जीवाने ईश्वराची भक्ती करावी. जीव छोटा आहे, ईश्वर मोठा आहे, ईश्वराची अपूर्वता सांगून जीवाला तिकडे लावलं. दोघांचा भेद सांगितला कर्म उपासनेमध्ये. आणि ज्ञानकांडामध्ये जीव ईश्वराचं ऐक्य सांगितलं. मग नेमकं कोणतं प्रतिपादन केलेलं आहे? भेदाचं केलं का अभेदाचं केलं? आणि तो संशय आपल्याला मननाने जातो. मनन करण्यासाठी काल आपला विषय झाला होता की अभेद युक्तीने, साधक युक्तीने अभेदाचं चिंतन करावं आणि बाधक युक्तीने भेदाचं चिंतन करावं. भेद बाद करण्यासाठी बाधक युक्ती वापरावी. बाधक युक्ती म्हणजे उपाधीचा निरस करणं, इकडची उपाधी आणि तिकडची उपाधी बाद करणं ही बाधक युक्ती आहे. आणि मग बाधक युक्तीने भेदापर्यंत जाता येतं आणि अभेद युक्तीने साधकतेपर्यंत, साधक युक्तीने अभेदापर्यंत जाता येतं. आणि दोघांचं चिंतन निश्चय काय होतो? प्रमेयावरचा संशय जातो निघून आणि मी आत्मा ब्रह्म आहे किंवा वेदानी जीव ब्रह्म ऐक्याचं अभेदाचंच वर्णन केलेलं आहे असं निश्चय होतो आणि तो संशय तिथून निघून जातो. तिसरा जो संशय आहे विपरीत भावना. आणि विपरीत भावना हे ज्ञानोत्तर संशय आहे बरं का. आपल्या सगळ्यांना ज्ञान झालंय की नाही? झालंय की नाही झालं? झालंय की नाही? संशय आहे की नाही? संशय आहे की नाही अजून आपल्या ठिकाणी? मी देह आणि माझा देह आणि देहाला अनुसरून असणारे माझे, हा संशय आहे की नाही? आणि जगत सत्य, जगतातल्या काही वस्तू सत्य वाटतात आणि काही वस्तू मिथ्या वाटतात. आणि बोध काय दिलाय आपल्या ठिकाणी? देह तू नाही आणि देह तुझा नाही. देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. भवंत की चाकी सुदले, जन्म मृत्यूचे. हा असेच होय ना बाबा, बरोबर. हा जन्म मृत्यूचे. देह पाचाचे झाले आणि त्या देहाला मी म्हणून बसलाय. पहा, ज्ञान झाल्यानंतरची ही अवस्था आहे आणि त्याची आपण साक्षीदार आहोत. आपल्या ठिकाणी विपरीत भावना आहे. किती वर्ष झालं प्रबोध होऊन, किती वर्ष झालं अनुग्रह होऊन, किती वर्ष झालं आपण साधना करतोय, तरी सुद्धा संशय हटलाय का आपला? काय करावं तरी काय? बरं, समाजात सांगताना नाही आमचा प्रबोध झालाय आणि आम्ही मुक्त झालो. मुक्तच आहोत, त्याचा प्रश्न आहे. पण बद्धाची समजूत जाईना ना, जाता जाईना ना आमची समजूत. मग हा तिढा सुटला पाहिजे की नाही? आपण जोपर्यंत आहे देहात तोपर्यंत हा तिढा सुटला पाहिजे की नाही? मी देह हा भाव जसाच्या तसा आहे. तेवढा वेळापुरता कधी कधी जातो, नाही असं नाही. बरं, आपल्याला कळालेलं सुद्धा आहे मी देह नाही असं कळालेलं आहे. देह कोणाचा आहे हे सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. पण भाव तयार होईना. मी देह नाहीचा भाव तयार होईल, ती समजूत पक्की होईना. संसारातल्या सगळ्या समजुती आमच्या पक्क्या झाल्या, देहाच्या अनुषंगाने सगळ्या समजुती आमच्या पक्क्या झाल्या. पण मी देह नाही ही समजूत काही जाता जाईना. आज सुद्धा आपलं आपण पाहिलं नाही, जशीच्या तशी आहे. आज मी देह ही समजूत आहे पक्की. मी देह आहे, देहाच्या अनुसरून जे काय आहे कमी जास्तपणा तो मी आहे. देहाला अनुसरून जे काही कर्म आहेत ते माझे आहेत. काय ते सुखदुःख आहेत तेही माझे आहेत. सगळे धर्म आम्ही आमच्यावर लादून घेतले. सगळं देहाच्या अनुषंगानं जन्म मृत्यू सुद्धा मलाच आहे. अशा पद्धतीनं तसंच राहिले ते. विपरीत भावना जाता जाईना. हे ज्ञान झाल्यानंतरच आलेलं सगळं गबाळा येऊन पडलेलं आहे, ते जाईना आमचं.
पहिलं आहे की नाही हेच पहिलं तपासलं पाहिजे. नसेल तर मग काय पुढे जायचं काय कारण नाही, मग काय प्रश्नच मिटला. हो. माझ्या सहित आपण जर विचार केला तर आपल्या ठिकाणी देहबुद्धी आहे, देहाला धारण केलेलं आहे, नावाला धारण केलेलं आहे, आणि त्याला थोडा जरी धक्का लागला तरी सुद्धा आपल्याला ताण होते, तरी सुद्धा आपल्याला हेडॅक होते. काय करावं, थोडं कोणी काय बोललं तरी सुद्धा पकड त्याला धारण करून बसलो ना आम्ही, त्याला मी समजून बसलो ना आम्ही. अर्जुनाची ती स्थिती झाली होती. सर्व आधी सर्वांची ती स्थिती. ते जाता जाईना, देह न सोडता, देहाला काही न करता फक्त समजूत बदलायची आहे. महात्मे सांगायचे, अरे ती कुठली तिकडची ती माहेरची मुलगी, तिचं माहेरचं नाव वेगळं, तिचं आडनाव वेगळं, वडील वेगळे, सगळं तिचं वेगळं, आणि ती लग्न करून इकडे आली, आणि लग्न झाल्याबरोबर तिची सगळी समजूत बदलली. आता ती म्हणते ते आमचं नाही, आता हे आमचं आहे. हो, पतीचा निश्चय झाला, तो काय दीर होता त्याचा निश्चय झाला, सासरा होता त्याचा निश्चय, आधी काय त्याची ओळख नाही पाळख नाही बरं, काही नाही. लगेच सासरा झाला, सासू झाली, कोण नणंद झाली, कोण चुलत आजी झाली, कोण, ते सगळं गबाळ झालं सगळं. आणि त्याचा निश्चय व्हायला किती वेळ लागला मला नाही वाटत बाबा, 4-8 दिवसात सगळं काम ओके झालं. 4-8 दिवसच लागले, आता पक्कीच झाले. आता ती तिकडची मानायला सुद्धा तयार नाही. आता तिकडे गेल्यानंतर म्हणे आता आमचं घर ते आहे, आता हे नाही. आता काय करावं, कशी समजूत बदलली, परिपूर्ण बदलून टाकलं सगळं. आता मी तिकडची नाहीच म्हणते, ते आता ते आमच्या वडिलांचं आहे, भावाचं माझ्या घर आहे, आता माझं हे झालं म्हणे. म्हणजे फक्त एक विधी झाला, फक्त एक भटजीने विधी केला, काय लग्नाचा विधी केला. आणि विधी केल्यानंतर विधी केल्यानंतर तिनं असं धारिष्ट किंवा तिनं असं बळ दाखवलं तिथे की आता हे खरं आहे, हेच सत्य आहे, आणि तसंच आहे ते, हे माझं आहे आता. आणि निश्चय झाला, पक्का निश्चय झाला. म्हणजे संसारातल्या गोष्टीचा किती पक्का निश्चय काही कालावधीत होतो, पण परमार्थातला हा जो निश्चय आहे, हो, श्रीगुरूंनी विधी केला, ब्राह्मण रूपे येऊन श्रीगुरूंनी आम्हाला विधी केला, सगळा व्यवस्थित बुका लावला, माळ घातली, सगळं मंगळसूत्र आज्ञेचा आहे तंतू बांधला, सगळं सांगितलं, अनुभवाला आणून दिलं. आता तुझं हे आहे बरं का, आता तुझं हे आहे म्हटलं की त्या क्षणाला ती गेली पळाली माहेरला. नाही म्हणजे माझं हे नाही, ती म्हणजे माझा देह मी देह, काही केल्या जाता जाईना, हो, लवकर जाईना. अनंत जन्माचे संस्कार आमच्या देहावर पडलेले, ते जाता जात नाही. हो, आणि ते जाण्यासाठी जी साधना सांगितली त्याला निधिध्यासन ही भूमिका दिली. निधिध्यासनामध्ये काय काय येतं, नामचिंतन, अखंड नामचिंतन तर येतच येतं, पण त्याचबरोबर संत सेवा येते, त्याचबरोबर संत समागम येतो, त्याचबरोबर वेदांत वाक्याचं श्रवण येतं, त्याचबरोबर मनन येतात. ही सगळी साधनं तिथे येतात. पण आपण हे मानायला तयार होत नाही अगोदर की मी देहबुद्धीवर आहे. पहिले ते स्वीकारलं पाहिजे, नंतरच पुढे. रोग आहे हे पहिला स्वीकारला पाहिजे, तरच डॉक्टरकडे जाऊन औषध खाईल ना. रोगच नाही म्हणतो तर सगळी तर रोगाची लक्षणं दिसतात, भवरोगाची सगळी लक्षणं दिसतात, आणि तो तर नाही म्हणतोय. आता काय करा, कळाल्याची तर भूमिका, कळायचं कोणाला काय राहिले, तेव्हा सगळंच कळून गेले, सगळ्यांना सगळं कळालेलं आहे, मी देह नाही, देह माझा नाही, हे कळायचं राहिलं नाही. निश्चयाचं बाकी राहिलं, निश्चय होता होईना. आणि निश्चयासाठी जे आहे निधिध्यासन सांगितलं. निधिध्यासन म्हणजे काय, तर आत्माकार वृत्ती, हो, आत्माकार वृत्ती करून ती अखंडपणे त्याच्या चिंतनात राहणं. मग आता अखंड काळ वृत्ती कशी होईल, अखंड तर आपण चिंतनाला बसू शकत नाही, अखंड चिंतनाला नाही बसता येणार आपल्याला. कसं बसते, ग्रस्ती आहोत, कर्म आहे आपल्याला, कोणच नाही बसू शकणार. जे ग्रस्ती नाही तो सुद्धा, योगी तरी कसा बसू शकेल, संन्यासी तरी कसा बसू शकेल, कोणच नाही बसू शकणार. मग अखंडता येण्याची जी युक्ती आहे ती पुढच्या ओळीमध्ये, अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी. अखंडतेचा जर आपण विचार केला तर काहीतरी कर्म आणि काहीतरी वस्तू आपल्या समोर पडलेली आहे, काहीतरी वस्तू आहेत आपल्या समोर, काही वस्तू रूपाने आपल्या समोर आहे. मग अखंड चिंतन कसं होईल तिथे, तर अखंड चिंतन करण्यासाठी आपण नेहमी पाहतो लय चिंतनाची जी भूमिका आहे, ती जी दृष्टी दिसेल ती लय चिंतनापर्यंत जर आपण घेऊन गेलो, आपण नेहमी पाहतो, हे बघा इथे काय आहे, पिशवी आहे बाबांची, बरोबर आहे की ही पिशवी आहे. हो, मग आता ही पिशवी आली कुठून, याचं जर आपण चांगलं चिंतन केलं तर ही पिशवी कुठून आली,
कापूस आणि कापसापासून काही मटेरियल टाकून त्याला जर एक आकार दिला, व्यवस्थित शिवली, त्याला चेन लावली, बरोबर की नाही, कापसापासून आली. याचं कारण जे आहे मुख्य कापसापासून आलं. कापूस कुठून आलाय? झाडापासून आला, बरोबर आहे. झाड कुठून आलं? चालेल, हरकत नाही, मध्ये किती टप्पे केले ते चालतील आपल्याला. झाड कुठून आलंय? मातीतून आलेलं आहे, बरोबर आहे की? मातीतून आलं. हो, प्रक्रिया होते की, बरोबर. हो, सहज झाड येते, झाडाला ती काय गुंड लागतात, त्यातून कापूस येतो, कापसाला मध्ये विणकरी येतो, ते कारखान्यात जातं, ते विणलं जातं. त्याचे अनेक प्रकार. हे आता थोडं झाड आहे, त्याला अजून काय तर टाकलंय मटेरियल, त्याच्यामध्ये दुसरं केमिकल, त्याला झाड बनवलंय, त्याला रेक्झिन दिलेलं आहे, वेगवेगळे केमिकल वेगवेगळ्या प्रकारे त्याचं बनवलेलं आहे, त्याला जसं उपयोगी असेल तसं. मग आता मातीचा जर आपण विचार केला, माती म्हणजे संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीचा जन्म कुठून झालेला आहे? चांगला विचार केला तर पृथ्वी कशी तयार झाली? पृथ्वी म्हणजे पाणीच आहे, पाणीच आहे. पाणी थिजलं, पाणी घट्ट झालं, पाण्याने घनरूपता पकडली. जसा आपल्या फ्रीज मध्ये बर्फ तयार होतो, बस संपला, खडा दगड झाली पृथ्वी माता. पाण्याशिवाय दुसरं काही नाही. कुठल्याही पदार्थाचं जर मुख्यपणे जर घर्षण केलं अंतिम टप्प्यापर्यंत तर पाणीच आहे. दगड जरी शेवटपर्यंत त्याचं चूर्ण करून शेवटपर्यंत त्याचं घासत राहिलं तर पाणीच हाताशी येणार, कारण पाणी आहे, त्याचं मूळ जे आहे ना ते पाण्यापासून आलेलं आहे. हे पंचमहाभूताचं तत्वज्ञान थोडंसं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि पाणी जिथून आलं, पाणी आपल्याला अग्नीतून आलेलं आहे. पाणी कुठून आलेलं आहे? अग्नीतून आलेलं आहे. हो, पाण्यामध्ये अग्नीशिवाय दुसरं काही नाही. आता आपण चिंतन जर पाहिलं तर हे कापूस आहे, पण आपली दृष्टी कुठे आहे? पिशवीवर आहे, नामरूपात आहे. कापसावर सुद्धा जात नाही. म्हणजे आता पृथ्वी फार पलीकडे राहिली, कापसावर जात नाही, कापसाच्या झाडावर जात नाही, हो, झाडाकडून मातीकडे जात नाही, मातीकडून पाण्यात जातच नाही पुढे दृष्टी, कारण इथे अडकली वृत्ती, ह्याच्या पुढे जाईना, किंवा आपली बुद्धी ती पुढे जाऊ दे ना, ती इथेच आहे. आणि त्याच्या अलीकडे लाल आहे का, कुठल्या दुकानात लिहिलं नाव, ही कुणाची आहे, मग कुठून इकडे अलीकडे आलं मध्ये सगळं. पलीकडे जायच्या अलीकडे आणते वृत्ती, त्याला पुढे जाईना, मातीपर्यंत सुद्धा पोहोचेल. ही माती आहे हे सुद्धा मानायला तयार नाही. कसं पुढे जावं? अखंड चिंतनाची भूमिका कशी तयार होऊ शकेल आपली? मातीपर्यंत सुद्धा भूमिका जाईना. आणि हे सगळं पाणी आहे, पाण्यापर्यंत दुसरी भूमिका आहे. बरं, आता ह्याला काही करायचंय का? वस्तू तर आपल्या समोर पडलेल्या आहेत सगळ्या. वस्तूला काही नाही करायचं, वस्तूचाच व्यवहार आहे सगळा. व्यवहार वस्तूचा, उपाधीचाच व्यवहार आहे सगळा. उपाधी म्हटलं की कल्पित, उपाधी म्हटलं की भेद, आणि भेद म्हटलं की कल्पित. आणि कल्पिताचा व्यवहार आहे, वास्तवाचा व्यवहार नाही, वास्तव चैतन्याचा व्यवहार नाही. दृष्टी, आता काय म्हणतो आपण याला? निरसन करणं, विचाराने निरसन करणं. काय बाबा होई? विचारिता निरसले विचारिता निरसले, प्रपंचू सहजे सांडवले. हा प्रपंच आहे. तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. आता ज्ञानी म्हणजे तुम्ही ज्ञानीच आहात की? ज्ञानाला काय उरलं पाहिजे? तत्व उरलं पाहिजे. ज्ञानाच्या ठिकाणी तत्वाचीच भूमिका उरली पाहिजे. ज्ञानी तत्वापर्यंतच गेला पाहिजे, तरच ज्ञानी सिद्ध होतोय, नाहीतर ज्ञानी अज्ञानी सिद्ध होतोय. मग हे याच्याकडे आता ह्याला काही न करता आपण मातीपर्यंत जाऊ शकतो. अरे माती आहे, सहज काही पाहिलं, आता हे पाहिलं, याच्यात बाबा काय आहे? हे डबी आहे, प्लास्टिक आहे, सहज चिंतन. बाबा बरं का, फुल घेऊन उभे राहिले होते ना बाबा, फुल पाहत होते ना श्रीपाद बाबा, काय फुल पाहत असतील का? नाही ना. लय चिंतन आहे. ब्रह्म कसं आहे? जगामध्ये ब्रह्म दिसते, ते पाहत होते त्याच्याकडे, पण विचार मात्र साक्षात परब्रह्माचा होता, वस्तूपर्यंत. अविद्येचं आडवं आपल्याला विचाराने बाजूला करायचंय, मोडून तोडून नाही बाजूला करायचं. अविद्या विचाराने निरसन करायचं. देखे सार असार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, आणि सार ते स्वभावता नित्यजन. साराचा विचार करता, आसार काय? भ्रांती. आणि सार काय आहे? सार हे नित्य आहे. सार ते स्वभावता नित्य जाणे. सार आहे ते नित्य आहे. आणि याच्यामध्ये नित्य काय आहे याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला वस्तू दिसलेल्या वस्तूचं निरसन करत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. हे प्रत्येक वस्तूकडे पाहताना, प्रत्येक वस्तू, कारण कर्म करताना वस्तूचा व्यवहार केल्याशिवाय कर्म कसं होईल? आता तुम्ही स्वयंपाक करताना सगळं आहे तिथे. काय तो तवा आहे, स्टोव आहे, आपलं गॅस आहे, तो खाली बाटली आहे, त्याची नळी आहे, तो कट्टा आहे, भांडी आहे, सगळं तिथे पडलेलं आहे. मग आता सगळ्यांचा विचार करता आहे काय तिथे? सगळ्यांचा विचार करता काय तिथे? माती पडलेली आहे.
आणि मातीचा विचार करता पण पाणी पण तिथे बाजूला आहे. मग आता हे दोन वस्तू जर समोर आणले तर हे पाणी आहे, हे द्रवरूप आहे, हे घनरूप आहे. मग पाणी कसं असेल हा विचार आपल्यासमोर उभा राहायला पाहिजे ना. हा पाणी कसं आहे याचा विचार तयार व्हायला पाहिजे ना. वस्तुतः पाणी गोठलेलं आहे, पाणी थिजलेलं आहे, पाणी घनरूपतेला आलेलं आहे आणि या वस्तू पुढे आलेल्या. पाण्यातून दृष्टी काढून अग्नीकडे जायचं. अग्नी तिथेच आहे, तुमच्या तिथेच आहे. तुम्हीच त्याला प्रज्वलित करता, तुम्हीच त्याला बंद करता. अग्नी स्वतंत्रपणे त्याला तुम्ही पेटवता, त्याला तुम्ही बंद बी करता. सगळं तुमच्याच हातात आहे. तिथे अग्नी तिथेच आहे. अग्नीच पुढची भूमिका पाणी आहे. अग्नीतूनच पुढे पाणी आलं. हो, पाण्यातूनच पुढे माती आली, मातीतूनच पुढे सगळं हे उभं राहिलेलं आहे. कुठलीही वस्तू जे दृष्टी पडेल तिचं त्याचं निरसन करत आपल्याला पुढे जाणार. आणि ते ही अशी रूप घेऊन पडलेली आहे. हे पहिलं रूप हिनं झाकलं गेलं. हे काढलं की कापूस आला, कापूस काढला की झाड आला हातात, आलं झाड काढलं की पुन्हा माती आली हातात, आणि माती काढली की पाणी आले हातात. पहिलं मातीपर्यंतच आहे ना. मातीपर्यंत गेले गाडी पुढे सोसाट आहे, मग काय हरकत नाही, मग पटापट जाते गाडी. मातीपर्यंत जाण्यासाठी उपयोग आहे. प्रत्येक वस्तू जी हातात येईल, जी दृष्टीला पडेल तिला मातीपर्यंत जाता येईल की नाही आपल्याला काही हातात येतं. हे ग्रंथ आहे, हे मोबाईल आहे, हे वेगवेगळ्या हे पडलेलं आहे. याचं कापूस आहे, याचं काय लोखंड आहे, याचं काय झाड लाकूड आहे, याचं कापूस आहे, याचं काय प्लास्टिक आहे. वेगवेगळे धातू, 16 धातू, मुख्य धातू बाबांनी त्याचा उल्लेख केला. मुख्य 16 धातू आणि ते मातीतून आलेले आहे. मुख्य 16 धातूशिवाय काहीच बनलेलं नाही. मुख्य 16 धातू आहेत संपूर्ण जे बनलेलं आहे. लाकूड असू देत, लोखंड असू देत, प्लास्टिक, हे मुख्य 16 धातू आहेत. आणि त्याचं सगळं पुढे मटेरियल तयार झालं. मग त्याच्यातून निरसन करून मातीपर्यंत आपल्याला पहिले पोचता आलं नाही. हा एक टप्पा आपण गाठू शकतोय का पाहायचंय. कारण चक्षुची जी दृष्टी आहे, डोळ्याची जी भूमिका आहे, पहा जर विचार केला तर डोळा पाहणार ते रूप आणि नामच पाहणार. डोळा तुम्हाला नामरूपाच्या पलीकडे नेऊ शकत नाही. किती बी चष्मा लावून बघू दे, नाहीतर बिन चष्म्याचा बघू दे, नामरूपाच्या पुढे नेत नाही आपल्याला डोळा. आणि डोळ्याला पाहून बुद्धीचा वापर करायचा. बुद्धी तुम्हाला मायेपर्यंत घेऊन जाते. बुद्धी तुम्हाला मायेपर्यंत घेऊन जाते. बुद्धीचा परमार्थ आहे, विचाराचा परमार्थ आहे इथून पुढे ज्ञान झाल्यानंतर. आणि मग विचाराने सगळं आपण त्या सगळ्या वस्तू आपल्याकडे बघा, आपण हाताळतो त्या सगळ्या वस्तू. जसं आता मी किचन म्हटलं, किचन मध्ये काय नाही, सगळं पडलेलं आहे. लोखंड आहे, लाकूड आहे, अग्नी आहे, पाणी आहे, सगळं तिथेच आहे. आणि हवा सुद्धा तिथेच आहे, आणि आकाश सुद्धा तिथेच आहे. आता फक्त लक्ष तिथं द्यायचं आहे. वस्तू वेगवेगळ्या वाटायला लागली, हवा वेगळी वाटायला लागली, हवा स्वतंत्र वाटायला लागली, अग्नी स्वतंत्र वाटायला लागली, पाणी स्वतंत्र. पण हे यांचा विचार करायला हे एकमेकाच्या विरोधात आहेत बरं का. पाणी आणि पृथ्वी कसं आहे, विरोध आहे याचा, अत्यंत विरोध आहे याचा. ते त्याला गिळून टाकते, पाणी पृथ्वीला गिळत असते नेहमी. अग्नीचा आणि पाण्याचा विचार केला तर सुरुवातीला वाटते पाणी अग्नीला विझवते, पण वस्तुता जर विचार केला तर अग्नी पाण्याला गिळत असते. अग्नी त्याच्या 10 पट व्यापक आहे. कारण अग्नीतून ते पाणी बाहेर आले. अग्नीचा महाप्रलय झाला की याचा जन्म झाला त्याच्यात, आणि महाप्रलयातच ते जात असतं बाहेर. तिथेच एक वस्तू, पण पाहायला गेलं तर विरोध. हे कसं ते असेल असा प्रश्न पडतो आपल्याला. आता ही माती कशी असेल तर काय करावं. ही माती कशी असू शकेल, पण आहे मातीच. हे पाणी कसं असू शकेल, पण आहे पाणीच. आणि हे अग्नी कसं असू शकेल, पण आहे अग्नीच. आता काय करावं. पाणी आणि अग्नी एक कसे असतील, अग्नीतून पाणी कसं बाहेर आलं असेल, असं विचारांचं द्वंद्व सुरू होतं. कसं काही असू शकेल. वस्तुतः तसंच आहे. पाण्याच्या खाली अग्नी आहे, आणि त्या अग्नीतून पाणी बाहेर येते, आणि अग्नीच पाण्याला खेचून घेतो. समुद्र म्हणे रेखा का ओलांडत नाही, समुद्र रेखा का बरोबर ओलांडत नाही. एवढ्या नद्या जाऊन मिळतात. आता खाली पेटलाय ना तो वरती बाष्पीभवन करतो. खाली एवढा जाळ लागलाय मोठा, सूर्य वरून तापत. वरचं काय थोडस जाते वरती हवा, ते काय फार मोठं. पण खालून जो वड वानर पेटलेला आहे तो तर चालूच आहे ना ते हवा. तो कसा वाढू देईल तिथे. पाणी हे तिथे धरून वर चाललंय हे लक्षात येत नाही आपल्या. पाणी जातंय कुठे तर पाणी वरती चाललंय, आणि वरती जाऊन काय करते, थोडा वेळ थांबते पुन्हा खाली येते. आणि ती सायकल, पाणी आहे तेवढंच आहे, पाण्यात कधीच बदल झालेला नाही. पाणी वाढलं नाही, कमी झालं नाही, फक्त वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. बदल नाही झाला त्याच्यामध्ये. मोटार लावली, हौदात आहे, हौदातलं पाणी वर, आणि वरचं पाणी हौदामध्ये. हौदातलं पाणी जसं आहे तसं. काय बदल व्हायचं काय कामच नाही. पाणी तेवढंच आहे, पाण्यामध्ये बदल नाही झाले. आपला मुद्दा जो चाललाय, वस्तू सगळ्यात तिथेच आहे. पाण्याकडून अग्नीपर्यंत पोहोचलं पाहिजे. पाणी हे अग्नीतून आलेलं आहे, अग्नी आहे तो. वस्तू जरी दिसत असली तरी अग्नी स्वरूप आहे. आणि वस्तुतः हे अग्नीत टाकलं तर राहतंय का पहा.
अगदी स्वरूप आहे की नाही पाहायचं असेल तर पाहून घेऊ आपण. हे जर टाकलं अग्नीत तर काही राहील का? काहीच राहणार नाही ना. अग्नी खाऊन गेलेलं काहीच. आता पाहतो आपण स्मशानात म्हणा किंवा एखादं जळायला लागलं तर काय करतो तो? सगळं घेतो ना, कारण त्याच आहे ते. त्याला व्यापायला किती वेळ लागतो? एका क्षणार्धात सगळे राख करून टाकतो, सगळं संपलं, काहीच नाही शिल्लक. राख सुद्धा शिल्लक नाही ठेव. पहा अग्नीचं स्वरूप आहे की नाही. तो जो सामावून कसा घेतो, जे टाकाल ते तुम्ही, काही टाका तुम्ही. पृथ्वीवरचं जे जे नामरूपाला आलेलं ते काही टाका, सगळ्यांना सामावून घेतो, काहीच ठेवत नाही. मग म्हणजे अग्नीचं रूप आहे. पाण्यात यातलं काही पण टाका, डोंगर टाका एखादा पाण्यामध्ये, पाणी घेतं की ते सामावून पहा, कारण ते त्याचंच आहे ना. आणि त्याला सामावून घ्यायला काय, ते आहे धापट, ते मोठं आहे, व्यापक आहे. व्यापक वस्तू परिच्छिन्न वस्तूला सामावून घेत असते. ती काही इकडं तिकडं जाऊ देत नाही, बरोबर, ती त्याच्यातच जात असते. तसा अग्नी स्वरूप आहे. आणि अग्नी हा वायू स्वरूप आहे. पहा याची प्रत्येकाची एकमेकाला कुंपण आहेत बरं का. पृथ्वीला पाणी बाहेर जाऊ देत नाही, पाण्याचं कुंपण आहे. चारी बाजूला पृथ्वी त्याच्यावर कुंपन आहे. पाण्याला पाणी पसरू शकत नाही, अग्नीचं कुंपण आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही ते. त्या तिथपर्यंत अग्नीच्या बाहेर त्याला जाता येत नाही, कारण ते अग्नीतूनच आहे, तिथेच आहे, ते मर्यादित आहे. आणि अग्नीला कुंपण आहे ते वायूच आहे. वायूच्या पलीकडे जाता येत नाही. तो किती हल्ला तर वायू त्या वायूच्या पलीकडे क्रॉस नाही करू शकत. वायूवरच त्याचा हल्ला इकडं तिकडं वर जाणं. आणि जातो सुद्धा कुठे, त्याची दिशा कुठे, आपल्या तिकडेच आहे, आपल्या स्वरूपाकडेच आहे तो. आणि अग्नीला थंड करणारा एक वायूच आहे. मला मी फोन करतो, थोडा प्रवचन करतो. अग्नीला सामावून घेणारा, अग्नीला कुंपण आहे ते वायूच आहे. ह्या सगळ्यांना सामावून घेणारा हे सगळं मटेरियल अग्नी सामावून घेतोय, हे सगळं पाणी सामावून घेते, पाण्याला अग्नी सामावून घेतोय आणि अग्नीला वायू सामावून घेतो. अग्नी वायू मध्ये गेला की थंडच झाला समजा. अग्नीच्या ज्वाळा जातात वरतात, सगळं जाळून झालं तर कुठे जातो? आपल्या स्वरूपामध्ये वायूमध्ये स्थित आहे. आता मी ती वायूमध्ये आहेच ना. आता जो वायू आहे त्याच्यात अग्नी आहेच ना तिथे, फक्त त्याला थोडंसं मटेरियल द्यायची शक्यता आहे. काहीतरी असेल आणि दुसरा छोटासा पेटवून लावला की धडाका करते. काही त्याला उपाधी पाहिजे ना प्रकट होण्यासाठी. आता ही उपाधी दिली आणि याच्यावर थोडं काहीतरी टाकलं आणि पेटवलं की पेटतं. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत उपाधी आहे, तोपर्यंत ते प्रकट आहे. आणि उपाधी शांत झाली की पुन्हा आपल्या स्वरूपाला ते प्राप्त होतं. वस्तूचं निरसन करताना त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. वायू सगळ्यांना व्यापून घेतो. आणि वायूला जी मर्यादा आहे, वायू किती जरी उसळला तरी आकाशाला नाही पार करू शकत. आकाशाची मर्यादा आकाशाच्या पोटात आहे. हो, तो आकाशाच्या बाहेर नाही जाऊ शकत. आकाशाची मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. संपूर्णपणे हे सगळं जे आहे ते आकाशामध्ये सामाविक आहे. सगळ्या वस्तू आकाशामध्ये. आणि आकाश बी आपल्या किचन मध्ये आहे. पण वस्तू हाताळताना हे आकाश आहे, हे आकाशाचं लेकरू आहे, हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. हे आकाश स्वरूप आहे. माझा देहाला अनुसरून असलेल्या सगळ्या वस्तू पडलेल्या आकाश स्वरूप आहे, वायू स्वरूप आहे. इकडे मात्र चिंतन जात नाही. वस्तू काळी का गोरी, वस्तू चांगली का वाईट, वस्तू टिकाऊ का लवकर डुप्लिकेट का, काय म्हणतो आपण त्याला, नाशिवंत आहे का, जास्त टिकणारी आहे का, कमी टिकणारी आहे, क्वालिटी चांगली आहे का, कमी क्वालिटीची आहे. आपलं लक्ष इकडे, या वस्तू नामरूपातच सगळा व्यवहार चालला आणि बुद्धी तिथेच अडकली पूर्णपणे. अजिबात याच्यापासून पुढे जाईना. कुठल्याही वस्तू घ्या, पहा मोबाईल पाहिला ना, याच्या पुढे जाऊ ना. दोन मोबाईलची फार तर तुलना होईल. हा कितीचा आहे, हा चांगला आहे का, वाईट आहे का, कसा चालतो. हे डबीचा विचार केला तर डबी चांगली आहे का, मोठी आहे का, छोटी आहे का, कितीला आणली, केवढ्याला आणली, कुठल्या दुकानात आणली, पिशवीचं, हे इकडच्या इकडेच आहे. पुढे अजिबात तिकडे भूमिकाच झाली. अखंड चिंतनाची भूमिका, नितीध्यासनाची भूमिका तयार होईल. नितीध्यासन बसून किती नितीध्यासन करणार, बसून किती आपल्याकडे अखंडता येणार. बसून नाही, बुद्धीमध्ये अखंडता आली पाहिजे, दृष्टीमध्ये अखंडता आली पाहिजे. आणि दृष्टीत अखंडता आली तरच ते अखंड चिंतन होऊ शकेल, नाहीतर चिंतन नाही. आणि अखंड चिंतन झालं त्याला बसायची आणि उठायची काही गरज नाही, कुठे जायची ना ऐकायची काही गरज. त्याचं अखंड झालं. बाबा सांगितलं मी एक क्षण सुद्धा बसलो नाही का, अखंड चिंतन झालं ना. आता काय करा, चिंतन अखंड झालं ना. आता काय कशासाठी बसावं. हे बी मी आहे, ते बी मी आहे, माझंच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. आणि सर्व मिथ्या आहे. परिपूर्ण भूमिका तिथे आली. आता काय बसावं, काय ठेवावं, अखंडता आली त्याच्यामध्ये. आकाश वायू माझं म्हणजे मातीपर्यंत सुद्धा पोहोचे ना आपण. माझा अनुभव सांगतो, तुमचं कसं आहे मला माहिती. मातीपर्यंत सुद्धा जाईल. हे वस्तूकडे पाहताना माती सुद्धा आमच्या लक्षात येईल. तर मातीच्या अलीकडे कापूस असेल, लोखंड असेल, ते तिथपर्यंत सुद्धा भूमिका जाईल. याला कापूस कुणी म्हणायला तयार नाही.
कापूस आहे हे सुद्धा आमच्या ध्यानात नाही. कापूस माती आहे हे सुद्धा मातीपर्यंत पोहोचेना, पाण्यापर्यंत पोहोचेना, अग्नीपर्यंत पोहोचेना, वायूपर्यंत पोहोचेना आणि आकाशापर्यंत पोहोचेना. पण याच्यासाठी काय करावं लागेल? त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? वस्तू पाहिल्यानंतर आकाशापर्यंत भूमिका जाण्यासाठी काय करावं लागेल? मला पाणी हवं. बरोबर, राहू दे, ठीक आहे, मी बोलतो. ठीक आहे, बसा. राहू दे दादा, राहू दे. बसा बसा, तुम्ही बसा. बस. आकाशापर्यंत आपली भूमिका जाण्यासाठी, वस्तूला पाहिल्यानंतर आपली भूमिका जाण्यासाठी काय करायला लागेल नेमकं? थोडस आपण चिंतन करून मार्ग शोधू. काय करायला लागेल नेमकं? वस्तूच हाताळणं तर चालू आहे, बर, हाताळणं चालू आहे. पुन्हा विचारात सुद्धा वस्तू आहेत, मनात सुद्धा वस्तू आहेत ना. आपल्या मनातल्या वस्तू आहेत, बुद्धीत वस्तू आहेत, हो, देह एक वस्तू आहे आणि देहाला अनुसरून घर आहेत, घरात सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत, कर्मात वस्तू आहेत, सगळ्या वस्तूच व्यवहार आहे आपला सगळं. आणि या वस्तूला घेऊन आकाशापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? सतत विचारच करावा लागेल ना. विचार हेच माध्यम आहे ना. तो आत्मा ब्रह्म आहे. या विचारापर्यंत पोहोचण्यासाठी हे अविद्येचे आडवे आहेत. हे पहिलं नामरूपात्मक हे आडवं आहे. दुसरी पृथ्वी आडवी येऊन पडली, तिसरं पाणी आडवं येऊन पडलं, चौथं अग्नी आडवा येऊन पडला, हो, पाचवं वायू आडवा येऊन पडला, सहावं आकाश आडवं येऊन पडले. हे आता आडवं कशाने काढायचं? बस बस बसा तुम्ही, बस असो, बस. हे आडवं आहे, हे बदल आहे, अविद्येची आवरण पडलेली आहे. हो, आणि याच्या पलीकडे अविद्या आहे. हे तर अविद्या कार्याची आवरण आहे. हे कार्याध्यास आहे. कारण अध्यास अजून त्याच्या पुढे आहे. दोन्ही अध्यास निघाले पाहिजे. कारणासहित कार्याची आत्यंतिक निवृत्ती. कार्याची नुसती निवृत्ती करून चालणार नाही. पिशवीची निवृत्ती करून नुसतं काय होईल? बाकी राहिलं ना सगळं. हे कार्य निवृत्त करून काय होणार? पिशवी फाडून टाकाल, अजून काय करा? डबी फोडून टाकाल, मोबाईल फोडून. कार्याची निवृत्ती करून कारणाची निवृत्ती झाली पाहिजे. माती काढली की घट फोडायची काही कामच नाही ना. माती बरोबर घट गेला म्हणून समजायचं. घट फोडला, माती तशीच राहिली, पुन्हा घट कुंभार तयार करतो. आता काय करा? कारणासहित कार्याची, आणि कारणापर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्य चालू आहे. मग आकाश हे कार्य आहे. अजून कार्यापर्यंत, कार्याच्या मुळापर्यंत सुद्धा अजून जाणं होईना. आता ही विचाराशिवाय दुसरं काय माध्यम आहे का? आकाशाला ओढायचं आहे का? वायूला काय करायचं आहे का? अग्नीला काय करायचं? जिथले तिथे कार्यात आलेले आहेत. विशेषत्व देऊन आपलं कार्य करतात. आपण जिथे जिथे आहोत ना, तिथे कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसा, हे 5 जण आहेतच. काही वस्तू घ्या तुम्ही, काही वस्तू घ्या. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, हे 5 आहेत. कुठे काही हातात घ्या तुम्ही, काही हातात घ्या. तुमचं मनात पाहिलं तर मनात सुद्धा हे 5 आहे. मन सुद्धा 5 आहे. आता काय करा? त्याच्यात सुद्धा बसलेलं आहे. सगळीकडे बसलेले. स्थूल देहामध्ये ते आहे. सगळं काहीही घ्या तुम्ही, काहीही घ्या तुम्ही हातामध्ये, हे 5 आहेत. आणि 5चा विचार करता कार्य आहे. आणि 5 आणि 5 पडदे टाकले, आणि त्या 5 मिळून हजारो पडदे तयार केले. अविद्येचे पडदे, अविद्येचे आडवे आणि भुंजित जीवपणाचे भवे. आता हे दुःख निवारण्यासाठी सद्गुरू धावून आले. तया चैतन्याचे धावे कारुण्य. अरे हे कवा हा घाट रस्ता पा काय? दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्तया. माझी माया कशी आहे? दुस्तर आहे भेदण्यासाठी. कारण त्याची जीवाची भूमिका इकडे अडकली, तो पुढे जाईना आकाशापर्यंत. भगवंत सर काय कर? हो, हे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भरले, तया आईचे तडी सरले मायाजाळ. हो, मायाजाळ सरण्यासाठी काय? भगवंताला शरण जायला पाहिजे. आणि भगवंताला शरण जाण्यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि सद्गुरू भगवंताचं स्वरूप कळलं तर आम्हाला शरण जाता येईल ना. तसं कसं जाता येईल? खाली ओळ आली, जया बाबा, जया सद्गुरू तारो पुढे, आत्मनिवेद अनुभवाचे काशे गाडे, आत्मनिवेदन तरांडे आखळले, माझी माया तरले पर्यायी भक्त उपरतीचे वाहू सेलत, स्वहंभावाचे निथावे पेलत, निघाले अनकळीत निवृत्ती तटी. हा पेलत म्हणजे पाणी ओढत चाललाय. बरोबर.
सोहम भावाचे निशील तो भाव घेऊन निघाला. सोहम शब्द नाही का, सोहम नाही, भाव आहे. भाव तयार होणं महत्वाचं. आणि तो भाव आहे, मी देव आहे हा भाव आहे. मी देव हा भाव तयार होईना, मी देव हा भाव आहे आणि तो भाव, आणि त्या भावाने जो माझ्यापर्यंत येणे उपाय मज भजली तेही माझी माया तरली. परी ऐसे भक्त मी पाहिले बहुवच नाही, या भावातच येईना आपण, या भावाने तर नाही, भावाने आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी मी पाहिला नाही. कोटीतून एखादा कोट्यामध्ये निघतात, कोट्यातून एखादा सिद्ध आणि हजारो कोट्यातून एखाद्या सिद्धातून माझ्यापर्यंत पोहोचतोय तो. असं त्यांचं गणित लावलेलं आहे आपल्याला सांगण्यासाठी. काय हरकत नाही, आपण त्या एकात असावं, हजार कोट्यामध्ये तर पहिल्यांदा असावं, नंतर एकामध्ये यावं. का बरं जाऊ नये आपण? जाऊ शकतो आपण. तसं समर्थ महात्मा आपल्याला मिळालेलं आहे, ते पोचलेले आहेत, ते गेलेले आहेत. आपल्याला घेऊन जाण्याची, आपली जाण्याची तयारी नाही, आपली ह्याच्यात अडकण्याची तयारी आहे. आपली जाण्याची कुठे तयारी? कोण म्हणते मला घेऊन जाऊ? मोक्षाची तीव्रता, मोक्ष मागेल. मोक्ष कुठे मागितलं आम्ही? हे यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततेव भजम्याहो. आम्ही मागितलं कुठे अजून देवाकडे मोक्ष? खरंच सांगा, कुणी मागितलं मला मोक्ष पाहिजे असं? कोण हटून बसलंय? आता काय करावं मग? काय मामेवही प्रपद्यन्ते तांस्ततेव. हा तेच ना, तांस्ततेव भजम्याहो. यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततेव भजम्याहो. तू जसं भजशील तसं मी तुला देईन. तू जसं माझं भजन करते तसं मी तुला प्राप्त. मग मागितलंय कुठे अजून आम्ही त्याला? मोक्ष कुठे मागितलंय आम्ही त्याला? तुझं तू मला पाहिजे असं कुणी मागितलंय देवाकडे जाऊन? देवाकडून डोकं आपडलंय हे पाहिजे म्हणून. कुणी नवस केलाय देवाला? देवा तू पाहिजे म्हणून मला. हा तुझं पाहिजे मला याचा नवस आहे. देवाचं मागितलंय सगळं. आता चॅप्टरपणा आपल्याला नडला, आता काय करा? मागणीच नाही आमची. तू मागत नाही तर मी कुठून? हे आता माम प्रपद्यन्ते, तू मागितलंच नाही. तांस्ततेव भजन मी तुला देऊ कसं? कुठून मिळेल? आणि मोक्ष तोच नाही या विषयात. मला ते हवाय. अशी तीव्रता कुठे? आपल्याला दुसऱ्या गोष्टीची तीव्रता आहे. माझा अनुभव सांगतोय, तुमचा काय आहे मला माहिती नाही. मागणी तेवढी तीव्र नाही आणि म्हणून बिघाड काय न मिळण्यासाठी. माझी गोष्ट मला मिळत नाही म्हणजे काय? माझ्याच आड येऊन पडले ते बाजूला होत नाही म्हणजे काय? कसं काय नाही होऊ शकत मला सांग? का नाही होणार? मागणी नाही त्याच्याकडे, तीव्रता नाही राहत. नाही मागत आहे आपण, नाही नको आहे आम्हाला विषयाचे संस्कार. हा विषयाचे संस्कार आहे. विपरीत भावना जाता जात नाही. हो, याला मंद बोध म्हणायचं. म्हणजे याने काय होईल फार तर याचा परिणाम पण सांगितले. हा बोध असाच राहिला तर काय होईल? पुढचा जन्म मिळेल एखाद्या चांगल्या घरी. म्हणजे जन्म आहे आणि जन्माचं कौतुक आता काय सांगणार? गर्भभेद मुशे रक्तमूत्र रसे वांती व होऊन असे. काय करावं आता? ते लाजीरवाने म्हणून सांगितलं. हे बहु असो बोलणे नामरूपाशी येणे याही वाणी लाजीरवाने नाही गा. ऐसी 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 अवकळा देहाचा धरी पाखंटाळा. हो या काय निसुगा पै निर्मळा लाज पै निर्मळा निसुगा गोड. निर्मळ माणसाला लाज वाटेल जन्म घ्यायची. काय जन्माचं आमच्या कौतुक केलं बाबा. तुम्ही पुय करते रिगाला ब्रह्म मूत्ररंध्रे निघाला. मिया मिया रे कटारे मिया चाटीला कुचस्वे. बरोबर. हे काय ऐसी ऐसी न करी आता मी हे न करी ऐसे म्हणे. आता मी हे करणार नाही, कारण त्याला कळाल ना. म्हणजे एका किडा असतो ना, पुय करते रिगाला. अरे बाबा बाबा, त्या किड्याची जशी अवस्था आहे तसं पसून त्या मूत्ररंध्रातून आईच्या उदरात, सगळेच आपण आईच्या उदरात, आई बी आईच्या उदरातून आली ना, आम्ही बी आईच्या उदरातून आलो. आई तरी कुठून आली? आईच्याच उदरातून आली ना. ती कुठून आली? आणि आईच्या उदरातून आम्ही आलो असं म्हणायचं. ती तिथूनच आली. तिचं तरी येणं कुठं नाही. त्या तिच्या उदरातून आम्ही, ती तिच्या आईच्या उदरातून, सगळे आई तिथूनच आलेले. ते जन्माचं कौतुक आहे. कंटाळा कसा येत नाही. लाजपै निर्गुळा, लाजपै निर्मळा आणि निसुगा गोड. निसुगा म्हणजे निसुग कशाला म्हणतो? लापट, बिनलाजा. किती वेळा जरी हाकललं कुत्रं तर परत येते ते, तसं त्याला निसुगा म्हणते. निसुगा म्हणजे त्याला किती जरी बोललं तर त्याला काय फरक पडतं? आम्ही किती वेळा जरी किती वेळा जन्म व्हावे, किती व्हावे, काही लाज नाही त्याची. आम्हाला त्याची लाज वाटे ना आम्हाला. निसुक झालो आम्ही, काय निबर झालो आम्ही. आता काही बोला, शिव्या द्या, काही मूर्ख म्हणा. हो, काय आमचं वर्णन केले. औटा हातपणे जिने उपजो उपजो मरणे. मला काय होई पूर्ण औटा हातपणे
उपजो उपजो मरणे नावा नावा मध्ये एक तुकडा राहिला. उपजून उपजून मरायचं काम चाललंय आमचं. अतिशय दुःखदायक भूमिका आहे आणि ते नाही आम्हाला पण आहे असं समजूत झालेले. आपला मुद्दा जो चिंतन चाललंय आपलं, अविद्येचे आडवे हे कार्याचे पदर आहेत आणि मुख्य कार्याचे आवरण 5 पडलेले आहेत. एक पृथ्वीचं आवरण पडलेलं आहे, एक पाण्याचं आवरण पडलेलं आहे, एक अग्नीचं आवरण पडलेलं आहे, एक वायूचं आवरण पडलेलं आहे, एक आकाशाचं आवरण पडलेलं आहे. निधिध्यासनाचा विषय चाललेला अखंड चिंतन. अविद्येचे आडवं आहे, अविद्य कार्याचा आडवा आहे. कार्यातून दृष्टी निघेना, कारणात कधी जाईल आणि कारणातून निघून अधिष्ठानामध्ये पोचायचे. कार्यामध्ये अनेकत्व आहे, कारणामध्ये 2 आहेत आणि अधिष्ठानामध्ये 1 आहे. काय भाऊ? मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1. मग आता आपण कार्यात आहे, कारणात आहे का अधिष्ठानात आहे? नाही सांगितलं तरी मला चालेल, तुमचं तुम्हाला कळालं तरी माझं मला कळालं तरी बस झालं. काय आता सांगून काय तिला सुटणार आहे का? काय कार्यदृष्टी आहे का? कार्यातच आहे ना, ह्याच्यातच आहे. ही कार्यदृष्टी बाद होऊन पहिल्या पदरापर्यंत तरी, पहिल्या पडद्यापर्यंत तरी पोचावं, पृथ्वीपर्यंत तरी जावं. पृथ्वीचा पडदा बाद करून पाण्याचा पडद्यापर्यंत तरी पोचावं, पाण्याचा पडदा बाद करून अग्नीच्या पडद्यापर्यंत पोचावं, अग्नीचा पडदा काढून वायूच्या पडद्यापर्यंत पोचावं, वायूचा पडदा काढून आकाशाच्या पडद्यापर्यंत पोचावं. कार्य संपलं, कार्यभूमिका संपली. काय तिथून पुढे कारणात प्रवेश आहे, मायेत प्रवेश आहे, दोघात प्रवेश आहे. तिथून पुढे कारणात प्रवेश आहे आणि कारण उडवण्यासाठी अध्यस्थाची कारणात 2 आहेत, प्रकृती आणि पुरुष. तो घेऊ आपण चिंतन. हे करण्यासाठी काय लागेल तर विचार लागेल. पण विचारासाठी सगळं समोरच पडलेलं आहे. विचार काही कुठे अजून नाही. मला जाऊन करायची गरज आहे का? कर्म सोडायची गरज आहे का? काय करायची गरज आहे? तिथेच पहा ना. तू जे आहे, जे करतोय तिथे पहा, त्याचा विचार कर. लांब देवळात जाऊन लांब कुठेतरी काय पाहण्यापेक्षा, आम्ही कुठे बाबा दिल्लीला गेलो होतो ना, आम्ही लय पाहिलं. म्हटलं आता काय सगळं दृश्यच आहे, सगळं मातीच आहे, सगळं पाणीच आहे, सगळं हवाच आहे, सगळं अग्नीच आहे. काय बघावं? काय दृश्य काय बघावं? आणि दृश्याच्या नादाला लागलोय आम्हाला बघायची नाही सवय. पण काय पाणी, माती, अग्नी, वायू, आकाश ह्याच्यापासून पडलेले गोळे 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 त्याला कलर दिलेला. ते चांगलं वाटतं, हे चांगलं आहे, इथे मस्त आहे बघायला. बघायला काय दृश्यच आहे. आणि दृश्य म्हटलं की पंचमहाभूत, आणि पंचमहाभूत म्हटलं की माया, आणि मायाचे हे सगळे पडदे पडले आणि त्याच्या डोळ्याची दृष्टी अडकली आणि त्याच्या नादाला बुद्धी बी लागली आणि ते मनाला घेऊन लागली आणि मन लागेल, मन बुद्धी लागे ना का लागे ना हा चिदाबाज बी तिथे लागला आणि तो गोंधळ लागेल. काय करू आता? अनुग्रह तर झालाय, प्रबोध तर झालाय, मी देव आहे आणि हे सगळं बघावं असं वाटतंय, हे सगळं फिरावं असं वाटतंय. कुठे बी गेला तर दृश्यच बघतोय. आणि काय दृश्य आहे म्हणे? दृश्यच आहे ना. काय बी बघितलं दृश्यच आहे ना. देव पाहिला तरी दृश्यच आहे आणि माणूस पाहिला तरी दृश्यच आहे ना. मोठं असलं तरी दृश्यच आहे आणि छोटं असलं तरी दृश्यच आहे. आकाश असलं तरी दृश्यच आहे आणि वायू असलं तरी दृश्यच आहे आणि अग्नी असली तरी दृश्यच आहे आणि पाणी असलं तरी दृश्यच आहे आणि पृथ्वी असली तरी दृश्यच आहे आणि 5 मिळून असले तरी दृश्यच आहे. आणि तू का त्याच्यात अडकलास? तो अडकला नाही पण अडकल्याचा भास झाला. तू कसा त्याच्यात अडकशील? तू नाही अडकत त्याच्यात, पण अडकल्याचा भास झालाय. त्याच्या कार्यात अडकले. ह्या 5चं मिळून ज्या वस्तू झाल्या ना त्याच्यात अडकल्या आणि त्या वस्तूला माझं म्हणायला लागलं, त्या 5ला बी माझं म्हणेला, ते 5 बी त्याला नीट कळेना. जाता येईल की नाही आपल्याला? का नाही जाता येणार? पुरुषार्थ करायचा आपल्याला, त्याग नाही करायचा. कशाचा पिशवीचा त्याग करायचा, बाटलीचा त्याग आहे, मोबाईलचा त्याग करायचा, ग्रंथ नकोन, साडी नकोन, माणूस नकोन, घर. त्याग कशाला करायचा? पुरुषार्थ करायचा. संतांनी त्याग केला का पुरुषार्थ केला? पुरुषार्थ त्याग करायला वस्तू सिद्ध होत नाही. त्याग कशाचा करावा? कशाचा त्याग करायचा? वस्तू सिद्ध होत नाही तर त्याग कशाचा करावा? काय सोडावं, काय पळावं, कुठे जावं? बरं ही वस्तू टाकली, याला कुठे टाकायचं? हे बी पंचमहाभूतच आहे ना. याला काय करावं आता? नाही म्हणे ते सोडलं, घर सोडलं, घरातली पंचमहाभूत सोडली, देहाचे घेऊन पळाला. आता काय करावं? आणि जंगलात गेला तरी काय पंचमहाभूतच आहेत आणि पाण्यात गेला तर बुडला तरी काय पंचमहाभूतच आहेत आणि अग्नीत उभा राहिला तरी काय पंचमहाभूतच आहेत. हवेत गेला तरी काय तेच आहे सगळं ना. तू पळतो कुठे? आणि पळायला तू काय पळण्यावर छोटा आहे का? काय तो आहेच किती व्यापक मोठा, त्याचा विचार कर. तुझ्या व्यापकपणाचा विचार कर. आपण चिंतन केलं होतं की ह्या सगळ्या वस्तू पृथ्वी पोटात घेते, पृथ्वीला पाणी पोटात घेते, पाण्याला अग्नी पोटात घेतोय, अग्नीला वायू पोटात घेतोय, वायूला आकाश पोटात घेते आणि आकाशाला माया पोटात घेते. कारण आणि मायेला पोटात कोण घेते?
महत ब्रह्म. अहो तुम्ही पोटात घेताय ना, आता काय करावं, आता काय झालं का पोटाला आता. हे सगळ्यांना पुरून मोडणार आहेत तुम्ही. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण तेथे तो हरे श्री हरे पाहिला डोळे. तुम्हाला वाटत नसेल तर मी बऱ्याच वेळा विसरलो, जा आणि बघा आकाशाला तुम्ही पोटात घेता की नाही. आता तुम्ही आकाशाला पोटात घेता की नाही बघा. आकाश छोट आहे तुमच्यापेक्षा. आकाशाला व्यापून तुम्ही जसेच्या तसे शिल्लक आहात. आकाशाला व्यापक आकाशाला पोटात घेणार आहे तुम्ही, त्याच्यापेक्षा व्यापक आहात. हे बाबांनी सांगितलं तू आकाशापेक्षा मोठा आहेस. कुठे पटलंय आम्हाला. सद्गुरूने सगळी इंजेक्शन लस टोचलेली आहे, पण त्याचा परिणामच होईना ना. हे हवेला व्यापून तुम्ही पोटात घेताय. हा म्हणायची तुका आकाश एवढा आणि तुम्ही आपण काय पोटा खाली. आता काय करा, तो का आकाश एवढा, हा त्यांनी अनुभवला. आम्ही अनुभव घेणार का, आम्ही आकाश एवढा नाही. आकाश एवढं नाही का अनुभव घेणार. अग्नी तुमच्या पोटात नाही का, आकाश तुमच्या पोटात नाही का. अग्नी पितोय आपण रोज. रोज पितो फुकून फुकून अग्नी. हा रोज अंगावर घेतो अग्नी. आंघोळीला गरम गरम पाणी घेतो, ते काय अग्नी. डायरेक्ट सोसत नाही म्हणून पाण्यातनं घेतो, डायरेक्ट सोसत नाही म्हणून चहातनं घेतो, डायरेक्ट सोसत नाही म्हणून चपातीत टाकून गरम 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 आहे तो अग्नी आहे. आता काय करा, रोज अग्नी पितो. म्हणे श्रीकृष्ण अग्नी पितो, तू काय पितो. अग्नी. तू बी अग्नी पितो, पण तुला कळलं मी अग्नी पितोय. हवा हे सगळ्यांना पोटात घेऊन आहे. तू सगळ्यांना व्यापून असणारा तू व्यापक. हो व्यापक परमात्म्याचा, व्यापक परमात्माचा अंश नाही, परमात्माचा आहे तू. उपाधीला अंश म्हणता येईल, तुला कसा अंश म्हणता येईल. उपाधी भेदाने अंश आहे पद आलं का. तू अंशवान आहेस, तू अंशी आहेस. हो तू व्यापक आहेस, मी व्यापक आहे. माझ्या व्यापकत्वाचं मला भान करायचंय, फक्त व्यापक व्हायचं नाही. हो लक्षात घ्या बरं का, व्यापक नाही व्हायचं, देव व्हायचं नाही. देव आहे याचं भान करायचंय. आता काय करावं. या महाराज या पुढे बसा. या अनुरंगा बसा, बसा बसा पुढे बसा. व्यापक व्हायचं नाही, व्यापक आहे याचं भान करायचंय. व्यापक आत्ताच आहे, व्यापक नाही कसा काय. व्यापकत्वाला काय झालंय माझ्या, देवपणाला काय झालंय माझ्या देवत्वाला काय झालंय. देव नाही असं अभान झालंय मला. मी आहे तसं भान होईना मला. का हे याच्यात अडकलं, या कार्यात अडकलं, या डब्यात अडकला, या पिशवीत अडकला, बाटलीत अडकला, मोबाईल मध्ये अडकला, याच्यात अडकला आणि याच्यातनं पुढे निघेना. याच्यातनं पुढे निघेना म्हणजे या इंद्रियाच्या नादी लागला. त्या इंद्रियांच्या घोळात आहे. डोळा दाखवतो, बुद्धी त्याला समर्पित होती, बुद्धी त्याला मान्य देते. हे बरोबर आहे, हे तुझं आहे आणि हे त्यांचं आहे. ही पिशवी बाबांची आहे, हे मोबाईल माझा आहे, ही बाटली तुमची आहे, ही डबी ह्याची आहे, ही वेगळी, ही वेगळी, ही वेगळी, ही वेगळी. हा याच्यात कार्यात अडकलं, पक्का अडकला. इथून बरं निघायची मी इच्छा करेन. निघायला काय तो मोकळाच आहे. त्याला बांधलाय कोणी, तेव्हा बांधल्याचा भास झालाय, बांधल्याचा भ्रम झालाय त्याच्या ठिकाणी. दुसरं काय झालंय त्याला बांधू शकत नाही कोणी. यशोदा मातेने प्रयत्न केला होता दोऱ्यानं बांधण्याचा. हा म्हणे बांधलं मी पुढा. भावनेचं पण एक खोडा. गुंतल्याचा बी भाव, गुंतल्याचा सुद्धा भ्रमच आहे. हो आणि सुटल्याचा सुद्धा भ्रमच आहे. पण आता काय करायचं, एक संवादी भ्रम आणि एक विसंवादी भ्रम. बांधल्याचा भ्रम झाला, गुंतल्याचा भ्रम झाला, म्हणून सुटल्याचा भ्रम घ्यायचा आहे. सुटल्याचा भ्रम घालवाय करता अमृतानु. पण आधी बांधलेलं निघाला. बांधल्याचा भ्रम निघण्यासाठी सुटण्याचा भ्रम आणायचा आणि सुटल्याचा बी भ्रम तो घालवायचा. अमृताच्यासाठी आपल्याला विचाराची भूमिका. नितीध्यास आपण अखंडत्व चिंतन जर अखंड व्हायचं असेल तर सतत जे कर्म चालू आहे, हो त्या कर्मामध्ये ती भूमिका तयार झाली पाहिजे. आणि त्याच्यावर जे आलेले अविद्येचे आडवे आहेत, अविद्येचे जे पडदे आहेत, हो अविद्या कार्याचे जे पडदे आले आहेत, त्याचं चिंतन झालं पाहिजे. मुख्य मुख्य 5 पडदे आहेत आणि 5च मिळून हे सगळे बाकी छोटे 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 पडदे झाले. छोटे 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 हे सगळे काय, हे सगळं ते अविद्य कार्य, हे सगळं अविद्य कार्य, सगळं अविद्य कार्य. आणि त्याच्या पाठीमागे मुख्य 5 आहेत. पृथ्वीचा पडदा, आताच म्हटलं पाण्याचा, अग्नीचा, वायूचा आणि आकाशाचा. आणि ह्या 5 पडद्याची एक माय बसलेली मागे. तेथे एक ढलगज निर्माण झाली. एवढी अति माया. हे 5 काढलं की तिच्यात तरी प्रवेश होईल, किंवा कार्यात तरी प्रवेश होईल. हे जाऊ दे, ह्या छोट्या ब्रह्मातनं महत ब्रह्मात तरी प्रवेश होईल. काय नाही झालं तर तू आधी कार्यात निघ आणि कारणात जा. हे कार्यात अनेक आहे, कारणात 2च आहे. दोघाला काढणं सोपं होईल तुला. तुझा अजून कारणातच प्रवेश होईल, कार्यातूनच निघेल. अजून
कार्यात अनेकत्व आहे, कामात दोन आहे आणि अधिष्ठानात एक आहे. आणि कार्यातून दृष्टी काढण्यासाठी तुला पाचाचा विचार करावा, 5 पडद्यांचा विचार करा आणि ते तुझ्या कायम बरोबर आहे. ते कुठे शोधायची गरज नाही. विचारित निरसले, विचारोनी अहंकार सांगितले. विचार झाला की हे राहत नाही. विचारापुढे जे टिकत नाही तिचं नाव आहे माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याचं नाव आहे चैतन्य शुद्ध ब्रह्म. विचार मागवता पावले निघे, आणि विचार करायला विचारित निरसले. विचारापुढे जे टिकत नाही ते अविद्या आहे, माया आहे. आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते तुम्ही आहात. ब्रह्म म्हटलं की लांब जाते आणि मी म्हटलं की जवळ. विचार पुढे कसं तुमच्या समोर टिकेल? पांगुळतो तर संपलं त्याचं विचाराचं. बुद्धी राहत नाही, हो, मन राहत नाही, चित्त राहत नाही, अहंकार राहत नाही. विचाराची भूमिका कशी राहिली? सगळे याचा सोस गेला आणि त्याचा पांगू गेला. वैराग्याचा आणि विवेकाचा दोघांचा बी गेला. आणि भेटे आपण पेया सहज, जे आपलं आपण आहे ते सहज. आणि तिथे काय मग जाणीवेची भूमिका नाही, नेणिवेची भूमिका नाही, सहज आहे. आणि तिथे गेल्यानंतर काही विशेष नाही, भूमिकाच संपली सगळी. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जो. श्री गुरुंनी आम्हाला काय केले? याचं निरसन करून दिलेलं आहे, पण पुन्हा निरसन करेना. पडदे येतच राहणार, बोध झाला तरी त्याची अदृढता येतच राहणार आहे. लक्षात ठेवा. भल्या आलेले आपण तर काय, हो, सामर्थ्य कमी आहे. भले म्हणताना उपाधीला धरून म्हणायचं आहे आपल्याला. तिथल्या त्या ज्ञानाच्या भूमीत त्यांना अदृढता आलेली आहे. बोध अप्रोक्ष, अदृढ अप्रोक्ष आणि दृढ अप्रोक्ष. आणि दृढ अप्रोक्ष अधिष्ठानात प्रवेश झाला की दृढ अप्रोक्ष. संपूर्ण प्रातिभाषिक सत्ता संपली, व्यावहारिक सत्ता संपली, आकाशाला पार केला. आपलं तिथं चिंतन चालू होतं. या सर्वांना व्यापून, एका भूताला दुसरं भूत व्यापून आहे. पृथ्वीला पाण्याने गिळलेलं आहे, पाण्याला अग्नीने गिळलेलं आहे, अग्नीने वायूला गिळलेलं आहे, वायूने आकाशाला गिळलेलं आहे, आणि आकाशाला तुम्ही आता तुम्ही गिळले ना आकाशाला, त्याला पांघरून घालू नाही तुम्ही. त्याच्यापेक्षा व्यापक काही पटीने व्यापक आहे. आता जो गेली मग अशी काय, माझे एके अंशी हे जग व्यापलेले असे. माझ्या एका अंशावर आहे, माझ्या एका अंशाने व्यापलेले जग, माझ्या एका अंशाला आहे. हो, बहुने तेन किं ज्ञातेन तव चार्जुन विष्टाभ्यहम पुरुषम एकांशन स्थितो जगत. शेवटचा श्लोक 10व्या अध्यायात आपण पाहिला. असं माझं स्वरूप आहे. वस्तुस्थिती तशीच आहे. आपण अनुभव, समुद्राच्या पुढे जाऊन उभे राहा आणि समुद्राकडे पहा. समुद्र मोठा वाटतो का तुम्ही मोठा वाटतो? जरा थोडं पहा, जरा निरीक्षणच करून पहा. अख्खा समुद्र विशाल पाहतो आणि त्याला व्यापून पोटात घेऊन हा जसाच्या तसा आहे पुन्हा उरलेला. मोठा एखादा डोंगर पहा, मोठं पहा, किंवा उंच जाऊन अख्खी पृथ्वी पहा. पाहता येत असं दिसत नाही, ते एवढं दिसतं, पण ते पाहते त्याला बी व्यापून तुम्ही तसे आहात. सूर्य चंद्राला व्यापून आहात, त्याला पाहते. आता ते इथून छोटं दिसतंय, पण ते आहे आपल्यापेक्षा, पृथ्वीपेक्षा कितीतरी अनंतपटीने मोठा आहे. या सगळ्यांना व्यापून त्याच्यापेक्षा व्यापक असणारा मी आहे. या सगळ्यांना व्यापणारा. आणि छोट्या छोट्याला तर आत्ताच तुम्ही व्यापताय. हे आता पहा, फक्त पाहण्याची दृष्टी आपल्याला यायला पाहिजे. आयसे श्रीमुखोनी अक्षरे अविद्येची अंधारे जाऊ निघती ना जाऊ एक सरे. ओ एक सरे सतत अखंडित जेव्हा ते निघतील अक्षर, अखंडित जेव्हा त्या अर्थाचं चिंतन होईल, अखंडित जेव्हा त्या ज्ञानाचं चिंतन होईल, तेव्हा ते स्वरूपाला अनुसरून जेव्हा अक्षर निघती ना एक सरे, हे सतत जेव्हा अखंड चिंतन होईल, तेव्हा अविद्येचे अंधारे जाऊची लागी. अविद्येचा अंधार कसा टिकेल? टिकू शकणार नाही. काल लाईट गेल्यानंतर काय पाहिलं आपण? लाईट गेली होती ना काल, काय पाहिलं? अंधार पाहिला. अंधार पाहिला. अंधाराला पाहणारा आमचा प्रकाश आहे. अंधाराला व्यापून, अंधाराला पोटात घेऊन त्याचं प्रकाशन करणारा, त्याची सिद्धी करणारा आमचं तत्व आहे. असं अविद्येचं जे आडवं आहे, वेळ संपलाय. अविद्येचं आडवं जे आहे तुम्ही मांडलंय ना, तर तुमचं तुम्हालाच दूर करायचं ना. अविद्या तुम्ही मांडली, तुम्हाला अडथळा आहे हे सुद्धा समजे ना. आता काय करावं? अडथळा आहे हे तर कुठे कळत? हे आम्हाला अडथळा आहे, हे डोळ्याने चक्षुने दाखवलेलं हे सगळं नामरूप अडथळा आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. अडथळा मांडलाय म्हणून अडथळा. वास्तव ते काही अडथळा करत नाही, नसलेली वस्तू आहे ती. असलेल्याला कशी अडथळा करू शकेल? पण अडथळा मांडलाय आम्ही, तिथे गुंतलंय, आमचं गुंतून पडलो आम्ही. न गुंतता सुद्धा गुंतल्याचा भास झाला. सूर्याला कशी झाकावी? कशी? पण आता इकडून ह्याला अंधार केला, तो सूर्य झाकला गेला, हा झाकला गेला, याचा डोळा झाकला गेला, हा बी नाही झाकला गेला, ह्याचा डोळा झाकला गेला, आणि तो म्हणतो मला झाकलं गेलं, आणि सूर्याला बी झाकलं गेलं.
इकडून आरोप करतो सूर्याला झाकलं, झाकलाय ढगाने याचा डोळाच फक्त झाकलाय, बाकी बुद्धी बी नाही झाकली. बुद्धी झाकली असते सूर्याच्या ढगाच्या पलीकडे सूर्य आहे का, कसं कळालं असतं त्याला? बुद्धी नाही झाकली, फक्त डोळा झाकला त्याचा. आणि डोळा झाकलाय म्हणतो सूर्य झाकला. पाहिलं कोणत्या प्रकाश, पाहिलं कोणत्या प्रकाशाने. असे समोर पडलेत, सगळं आपल्या समोर आहे, कुठे शोधायची गरज नाही, तिथेच आहे, तेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. फक्त दृष्टी तयार होईल, दृष्टीचा अभाव झालेला. सृष्टी समोर पडली आणि सृष्टीमध्ये भेदण्याची दृष्टी श्री गुरुने दिली, ती अखंड होईल. ती कधी कधी होते, तेवढ्या पुरती होते. सृष्टीमध्ये दृष्टीचा प्रवेश होईना. सृष्टी दृष्टी वादात प्रवेश होईना, परिणामवादात आहे. परिणामातच अडकलो आम्ही. परिणामवादात काय, दिसली वस्तू सत्य मानली, परिणामवाद आहे, फक्त परिणामाचाच विचार आहे. मग हे अविद्येचं आडवं आहे, हे आमचं आम्हाला चिंतन आणायची. काय सद्गुरूंनी दिले साहित्य पा, सद्गुरूंची भूमिका सुद्धा मर्यादित आहे, लक्षात घ्या. बरोबर द्यायचं ते दिले, रीत दिली, सगळं दिली. आता करावं कुणी? लग्न लावून दिलं आई वडिलांनी आणि काय सांगितलं, जा सुखाने संसार कर, एवढंच महावाक्य सांगितलं ना कानात, आता चांगला संसार कर, एवढंच सांगितलं का? काय सांगितलंय तुम्हाला? का आपल्याला विचारून काय ह्याला विचारलं पाहिजे? काय सांगितलं आधीच? एवढंच सांगितलं की नाही. आणि त्या एका वाक्याने काय घडलंय बघा आता. काय केले, महावाक्य दिले, रीत दिलेली आहे. आम्ही जर त्याचा विचार करणार नसू, हो, विचाराची भूमिका आहे, विचाराने निधिध्यासन, हो, निधिध्यासन आणि विचाराची परिपक्वता येणार. आणि त्याशिवाय हा विपरीत भावनेचा जो तिसरा संशय, ज्ञानोत्तर संशय, तो जात नाही. ज्ञानानंतर आलेले संशय ज्ञानाच्या संभ्रमाने. चांगलं वाक्य लक्षात ठेवा. मी ज्ञानी आहे, मला ज्ञान झाले, मला प्रबोध झालाय, हा संभ्रमाने विपरीत भावना जशीच्या तशी आहे, आणि तो घालवायच्या सुद्धा मागे नाही. गोटी झाली, नवल अहंकाराची गोटी धरून बसलाय. हो, तो इतरांच्या पेक्षा तुलना करायला लागला, माझ्याकडे जास्त आहे का, तुझ्याकडे जास्त आहे. आणि तुलना कशाशी करतोय? ह्या डब्याशी तुलना करतोय, उपाधीशी तुलना करून, आणि तुलना करून श्रेष्ठत्व सिद्ध करायला लागला. ज्ञानाचा अहंकार चढलेला सुद्धा कळेल, काय करावं मला सांगा, कधी उतरायचं? आणि त्यांनी विपरीत भावना अजून दृढ झाली, तिकडची कमी केली, संसारातली परमार्थातली भक्कम केली, हलता हाले. म्हणजे मी देह ही भाव तसाच्या तसा आहे, फक्त तिकडचा वेगळा आणि इकडचा, बस. तिकडे संसारिक होता, इकडे महाराज झाला, अजून दुसरं काय नाही. कार्यदृष्टी तशीच आहे, कारण दृष्टी सुद्धा आली नाही, आणि अधिष्ठान दृष्टी अजून यायची पुढे आहे. हे जोपर्यंत याचं विरसन होत नाही, हे जोपर्यंत याचं भेदून होत नाही, तोपर्यंत कारणात प्रवेश होणार नाही. आणि कारणात प्रवेश होऊन कारण भेदून कारणाचा अत्यंतिक निराश करून अधिष्ठान दृष्टी, अधिष्ठानाची दृष्टीच फक्त आवश्यक आहे. बाकी सगळं जिथल्या तिथं आहे. तुमचं व्यापकत्व सिद्ध आहे, तुम्ही व्यापक आहात, तुम्ही स्वयंप्रकाश आहात. तुमच्या स्वयंप्रकाशाचे दाखले दररोज आता इथे सिद्ध आहेत. सर्वांची जी अधिष्ठान, हा, तेची माझे रूप होऊन. आता प्रकाश आहे की नाही? ते आता प्रकाश आहे की नाही? त्या प्रकाशाला कोण पाहतंय? तुम्ही पाहताय की नाही? आणि प्रकाशाने जे दाखवलं ते कुणाला कळालं? प्रकाशाला कळालं का तुम्हाला कळालं? आता काय करावं मला सांग बरं. हे ह्याला कळालं का, ह्याला हे कळालं का, ह्याला हे कळालं का, ह्या तिघांना तुम्ही, हे तिघे तुम्हाला कळाले? हे तिघांचं प्रकाशन कोणी केलं? प्रकाशन करून हे तिघे मी नाही हे कुणाला कळालं? मलाच कळालं. तिघे मी नाही हे मला कळालं, आणि मी हे नाही आणि हे मला कळालं, हे सुद्धा मलाच कळालं. आणि मग हे यांना कळत नाही, हे सुद्धा मलाच कळालं. केव्हा? आता, कोणत्याही क्षणी. तुमच्याशिवाय इथे कोणालाच काही कळत नाही, लक्षात घ्या. तुमच्याशिवाय कोणालाच काही कळत नाही, इथून तिथून तिथपर्यंत. मी काय सांगतोय, हे जेवढे अविद्येचे पडदे आपण बघितले ना, त्यातल्या कोणालाच काही कळत नाही. सगळे जड आहे, आणि जडाचे परिणाम बी जड आहे, कारण बी जड आहे, कार्य बी जड आहे. सूक्ष्म असू दे, तर स्थूल असू दे, स्थूल जड असू दे, तर सूक्ष्म जड असू दे. जड म्हणजे जडच आहे. सूक्ष्म म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार पंचप्राण हे सूक्ष्म मध्ये जातात, आणि बाहेरचं स्थूल आहे. स्थूल बी जड आहे आणि सूक्ष्म बी जड आहे. सूक्ष्म जड आणि स्थूल जड. जडच आहे. जडाला ज्ञान विषयच नाही. जड जडाला कळू शकत नाही, जड तुम्हाला कळत. जडाचं प्रकाशन तुम्ही करताय, आणि जडाचं प्रकाशन करून मी जड आहे असा भाव तयार झाला, जड माझा आहे असा भाव तयार झाला. ही झाली, हा झाला भ्रम, ही झाली भ्रांती. बस, जडाला सत्यत्व तुम्ही दिलं, आणि जडाच्या समोर हात जोडून उभा राहिला.
माझं काहीतरी भलं कर म्हणून. आता केवढा घोटाळा आहे, कसा महाराज टिकायचा आता, हा? कसा घोळ मिटायचं मला सांगा. संपलाय. अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे, दया चैतन्याचे धावे कारुण्य जुती. कारुण्य दया येऊन आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. पहा आता तुमचे तुम्ही पडदेता बसा, तुमचं तुम्ही चिंतन. आपल्याला चिंतन करावं लागेल. हो, आपल्याला चिंतन करावं लागेल. आणि चिंतन करताना त्या वस्तू नाहीत असं सिद्ध होईल. ते पडदे आहेत असं सुद्धा कळणार नाही. ते काय आहे हे सुद्धा दृष्टीच्या टप्प्यात आल्यानंतर बाद होणार. आज जे दिसतंय ते उद्या नसणार आहे. दिसलेली वस्तू कोणतीच नाही. हो, जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. याच्यावर आपण उद्या चिंतन करू. म्हणजे बुडोनी माया पंढरी याचं चिंतन करू. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्ण करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.